गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपलं नवरात्रातल्या मुलाखतीचं हे तिसरं पुष्प आहे आणि आज आपला विषय आहे प्रार्थनेचं महत्त्व. प्रार्थना आपण इथे रोज म्हणतो, मी आताही म्हटली, पण आपल्याला जी जाणीव प्रार्थनेबद्दल असावी लागते किंवा जे दादांना अपेक्षित आहे त्या पद्धतीने ती कदाचित होत नाही. दादांनी त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तर प्रार्थना का दिली आहे, कशासाठी दिली आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि ती कशी म्हटली गेली पाहिजे, त्याच्यासाठी आज आपला हा विषय होणार आहे. आता प्रार्थना म्हणजे काय, आपण बघितलं तर ऋषीमुनी वेदकालापासून होतं की तेव्हा होम व्हायचे, ते आवाहन करायचे, शक्तीला बोलवायचे आणि त्यावेळी त्यांना माहिती होतं की देणारा सगळं कोण आहे, देव आहे. म्हणून ते त्या शक्तीला आवाहन करायचे. त्यांच्यात पंचप्राण कमी जास्त, निसर्गातले शक्ती कमी जास्त करण्याचं सामर्थ्य होतं आणि त्याच्यासाठी ते काय करायचे, आवाहन करायचे आणि एक संकल्प करायचे की कशासाठी हा यत्न करतोय, काय हवं आहे, म्हणजे त्याचा उपयोग कशासाठी व्हायचा, तर इष्ट फलप्राप्तीसाठी. आणि तीच परंपरा पुढे चालू झाली. म्हणजे जरी कालोघात हे सगळ्या रीती मागे पडल्या तरी काहीतरी, म्हणजे सत्यनारायणाची पूजा किंवा संतोषी मातेचं व्रत, कारण देतो कोण, देव देतो. देव देतो पण बदलण्याचा देव आहे. आणि आपल्याला सगळं प्राप्त कोणाकडनं करायचं आहे, तर देवाकडनं. मग आपण मागतो कोणाकडे, देवाकडे. आणि मग ती जी मागायची पद्धत आहे त्याच्यात थोडे 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 बदल होत गेले, पण थोडक्यात पद्धत काय झाली, तीच राहिली की देवाने द्यायचं आहे, म्हणजे इष्ट फलप्राप्तीसाठी त्याच्याकडे काहीतरी संकल्प करायचा. आणि जर आपण सगळ्या पूजा पाहिल्या, म्हणजे अगदी काय म्हणतात, सत्यनारायण, मंगळागौर, हरितालिका, अगदी गणपतीचं पूजनसुद्धा प्रत्येकाच्या आधी काय केला जातं, एक संकल्प केला जातो. त्या देवाला आवाहन केलं जातं आणि त्याला काय सांगितलं जातं, आमच्या इष्ट फलप्राप्तीसाठी तू ये, किंवा ही काय त्या यजमानांची इच्छा आहे ती पूर्ण होते याच्यासाठी हे केलेलं. आणि सगळं पूर्ण झाला विधी की काय सांगितलं जातं की आमच्या यथासांग ह्याने आम्ही सेवा केलेली आहे आणि त्यांचं इष्टफळ तू या यजमानांना किंवा जे कोणी करणार आहेत त्यांना दे, अशी ती प्रार्थना असते. म्हणजे थोडक्यात काय, आपण जे काही आपल्याला पाहिजे आहे ते मागण्यासाठी आपण काय करतो, हे सगळं करत होतो. आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे, कारण देणारा कोण आहे, देव आहे. आणि आपल्याला जे काही मागायचं आहे ते देवाकडे मागायचं. अगदी लहान मुलं असेल तरी आपण त्याला काय सांगतो, देवबाप्पाकडे मागा, तुला चांगली बुद्धी मिळू दे, तुला चांगलं आरोग्य मिळू दे, किंवा कोणासाठी सुख, शांती, समाधान, पैसा, जे काही मागायचं आहे ते मागणार आपण कोणाकडे, देवाकडे. आणि देणारा कोण आहे, देव. आता देवाकडे जेव्हा आपण मागतो तेव्हा दादा म्हणतात जी मागणी श्रद्धापूर्वक केली जाते. आपण हे मागताना देवाला असं नाही करत, अरे दे रे मला, नाही. आपण विनवणी करतो, देवा दे रे मला, देवा दे, कारण आपण ह्याच्या आहोत, आपण त्या पद्धतीने तिच्याकडे मागतो. तर ही मागणी श्रद्धापूर्वक केली जाते, ती आपली प्रार्थना असते. दादा म्हणतात प्रार्थना म्हणजे काय, तर परमेश्वराची आळवणी किंवा परमेश्वराकडे केलेली इच्छा, आपल्या इष्टप्राप्तीसाठी आपण जी परमेश्वराकडे इच्छा करतो ती म्हणजे प्रार्थना. पुराणांमध्ये, व्रतांमध्ये ईश्वराची प्रार्थना करून मनोकामना पूर्ण करणे हाच प्रार्थनेचा हेतू होता. रूढीपरत्वे चालत आलेल्या या मार्गाचा अवलंब प्राप्त करून जीवनात ऐहिक सुख प्राप्त व्हावे म्हणून आजही समाजात हाच मार्गाचा अवलंब होताना आपल्याला दिसतो आहे. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा सुखासाठी आपण काय करतो, देवाकडे प्रार्थना करतो. आणि मात्र त्यानुसार घडलं तर आपण देवाची आठवण काढत नाही. पण त्यानुसार जर घडलं नाही तर आपण लगेच म्हणतो की माझी प्रार्थना देवाकडे पोचली नाही किंवा देवाने माझं ऐकलं नाही. घडलं तर आपला त्याच्यामध्ये अभिमान, अरे मी हे केलं, मी ते केलं. यश मिळालं की त्याच्यामध्ये मी पण असतो. पण जर अपयश आलं तर आपण काय करतो, देवाने माझं ऐकलं नाही किंवा हे माझं देवाने केलं नाही. तर याबाबत वंदनी दादा का म्हणतात की असं का होतं. आपण जर काही प्राप्त करावयाचे असेल व ते आपण अनेक जन्मांपर्यंत देवाकडे मागत राहिलो तरी देव ते आपल्याला देणार नाही. आपल्याला किती हवं असेल आणि किती जन्म आपण देवाला मागितलं, मला हे दे, ते दे, ते दे, तर देव तुम्हाला देणार नाही. परंतु जगातील एखाद्या दुःखी माणसाला आपल्यासारखे सुख प्राप्त व्हावे अशी तळमळ जेव्हा आपल्यात निर्माण करू, म्हणजेच इतरांचं कल्याण हा जेव्हा आपल्यामध्ये विषय असेल, हे जेव्हा आपलं मागणं असेल, तेव्हा त्या भावनेनेच परमेश्वराची प्रार्थना माध्यमातून आळवणी करू. आपण परमेश्वर याचं भलं कर, ह्याला चांगली बुद्धी दे, की ह्याला हे आता ही अडचण, याची अडचण दूर कर, त्याचं आरोग्य सुधार, जे काही आपण इतरांसाठी मागू तेव्हा आपल्या जीवनातील ऐहिक आणि पारमार्थिक उणीवा या आपोआप भरून निघतील. आपण आपल्या जीवनातही उणीवा, आपलं जीवन काय परिपूर्ण नाही आहे की आपल्यातही काहीतरी कमी आपल्याला पाहिजे आहे. कोणी काय दिलं तर अजून पाहिजेच आहे. पण आपण फक्त जर आपल्यासाठी मागत राहिलो तर ते देव आपल्याला दादा म्हणतात कधी देणार नाही. पण हेच जर तुम्ही इतरांसाठी मागितलं,
इतरांसाठी इतरांचं भलं होऊ दे म्हटलं तर तुमच्या जीवनात ज्या काही अनेक आणि पारमार्थिक उणीव आहेत त्या देव काय करेल, आपोआप भरून टाकेल. तुम्हाला मागावं सुद्धा देवाकडे लागणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, प्रार्थना हे साधन, हे एक साधन आहे देवाकडे मागण्याचं. आणि हे सर्वात श्रेष्ठ असून जगतातील सर्व धर्मात प्रार्थनेला जेवढं महत्त्व आहे तेवढे प्रार्थना परत्वे विधीच नाही. सगळ्यात महत्त्वाचे काय, प्रार्थना. तुम्ही काय म्हणता, काय मागता, कशा पद्धतीने मागता, किती विनवणीच्या सुरात मागतात, किती याचकेचा भाव आणून मागता, ह्याला महत्त्व आहे. त्याच्या आधी तुम्ही काय विधी केले, काय ते पूजापाठ केले तर त्याला तेवढं महत्त्व नाही. काय ते व्रत केलं त्याला महत्त्व नाही. तुम्ही कसं मागता, कशी प्रार्थना करता याला महत्त्व आहे. काया वाचा मनाचे एकरूपत्व होऊन जीवनाचा इष्टविकास करण्याचे साधन म्हणजेच प्रार्थना. आपण जेव्हा मागतो देवाकडे तेव्हा आपण कायामाच्या मनाने एका रूपाने होऊन आपल्या जीवनाचा काय ते आपल्याला विकास करायचा आहे ह्याच्यासाठी मागितलं तर त्याच्यासाठी ही प्रार्थना आहे दादा म्हणतात. म्हणजेच काय की आपण जेव्हा कायावाच्या मनाने मागतो तेव्हा आपलं जे प्रतिकूल कर्म असतं दादा म्हणतात त्याला अनुकूल करण्याचं सामर्थ्य कशात आहे, त्या प्रार्थनेत आहे. आणि म्हणून प्रार्थना महत्त्वाचं आहे की देव तुम्हाला देतो पण तुम्ही ते कसं मागता ह्याच्यावरती अवलंबून आहे, काय मागता ह्याच्यावरती अवलंबून आहे. तुमचा पूर्ण विकास करण्याचं साधन ही प्रार्थना आहे. आणि म्हणून जर बघितलं तर सर्व धर्मांमध्ये प्रार्थना आहे. आपण जर बघितलं तर हिंदू धर्मात तर आहेच, पण मुस्लिम धर्मात प्रार्थना आहे, ते दुआ म्हणतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रेयर्स आहेत, ख्रिश्चनमध्ये, ज्यूमध्ये आहे, सगळ्या धर्मांमध्ये प्रार्थना आहे. शीख धर्मात आहे. म्हणजे सगळेजण ईश्वराकडे काहीतरी मागतात आणि हे सर्व धर्मात आहे. सगळ्यात छान म्हणजे ख्रिश्चन धर्मात थँक्सगिव्हिंग असतं, ते आभार मानतात. आपल्याकडे तशी पद्धत नाही. मुस्लिम धर्मात आहे त्यांचं शुक्राना के दो रफात, म्हणजे जेव्हा तुमची इच्छा, तुमची दुआ कबूल होते तेव्हा तुम्ही ईश्वराला त्यांची 2 कलमं आहेत की ते वाचतात. शुक्राना म्हणजे देवाचे आभार मानण्यासाठी. म्हणजे हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या प्रार्थनेला जेव्हा फळ मिळतं तेव्हा आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांचं म्हणजे काय म्हणतात थँक्स, त्या दिवशी आपण काहीच करत नाही. हां, प्राप्त झालं, मिळालं, आपण त्या आनंदात असतो, पण आभार मानणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपला हा जो गुरुमार्ग आहे तो आपल्याला माहिती आहे की सर्व दिव्य पुण्य विभूती आणि दादा म्हणजे त्यांनी दादांना माध्यम केलं आणि साईबाबांच्या आज्ञेने हा गुरुमार्ग स्थापन झाला. आता हे सगळं एक ईश्वराची योजना होती आणि त्या योजनेनुसार सगळं झालेलं आहे. त्यामुळे इथे ज्या काही प्रार्थना आहेत ज्या आपण म्हणतो त्या म्हणजे थोडक्यात आज्ञा साईबाबांनी केली तर त्यांच्या आज्ञेने या प्रार्थना आपल्या मार्गात आलेल्या आहेत. आणि त्या मुख्य करून 3 प्रार्थना ज्या आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला जे आपण जे इथे म्हणतो त्याच्यामध्ये सदा सर्वदाचं म्हणतो ती पण प्रार्थना आहे. आपण ते श्लोक म्हणतो की आपल्याला वाटतं आरतीनंतरचा जो श्लोक आहे तर नाही, ती पण प्रार्थना आहे. त्यानंतर आपण म्हणतो शक्तिपीठ प्रार्थना आणि दैनंदिन प्रार्थना. आता सदा सर्वदा फक्त आरतीनंतरच म्हटलं जातं, एरवी आपण म्हणत नाही. शक्तिपीठ प्रार्थना आणि दैनंदिन प्रार्थना आपण प्रत्येक आरतीनंतर म्हणतो. आपल्याला मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपण घरी सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर, संध्याकाळी देवाला दिवा लावल्यानंतर आपण ते म्हणतो. शक्तिपीठ प्रार्थनेचा समावेश आपल्या ओंकार साधनेत पण आहे आणि दैनंदिन प्रार्थना आपल्याला सकाळ संध्याकाळ म्हणावी असं मार्गदर्शन दादाने केलं आहे, त्यानुसार आपण ते करतो. म्हणजे आपल्या मार्गात जे काही आहे त्याच्यामध्ये एक कामकाज आहे. कामकाज हे काय आहे तर तुमचं वैयक्तिक दुःख निवारण्याचं साधन आहे. लक्षात ठेवा, ते शब्द साधन, कामकाज हे साधन आहे. पण ओंकार साधना, आरती साधना, इथे शब्द साधना आहे. ओंकार साधना, आरती साधना, मुलाखत साधना आणि आपल्या या दोन्ही प्रार्थना या साधना आहेत. लक्षात ठेवा. आणि ह्या कशासाठी आहेत तर वैयक्तिक आणि सामूहिक दुःख निवारण्याचं. ते सामूहिक दुःख कसं निवारण करतात ते आपण नंतर बघणार आहोत. पण फक्त वैयक्तिक नाही आहे, ते कामकाजातून फक्त तुमचं दुःख निवारण होतं, पण या सगळ्यातून आपल्याबरोबर आपण इतरांचं दुःखसुद्धा निवारण करू शकतो. हा मोठा फरक आहे. आणि म्हणून दादानी शब्द वापरला की प्रार्थना ही एक श्रेष्ठ साधन आहे. दादाने शब्द वापरला की प्रार्थना एक श्रेष्ठ साधन आहे. साधना म्हणजे काय तर आपल्याला एखादी गोष्ट येत नसते तर आपण ती शिकतो. शिकल्यानंतर आपण ती शिकत त्याच्यात प्रावीण्य मिळवतो. आणि प्रावीण्य मिळाल्यानंतर आपण जेव्हा ती परत करतो तेव्हा त्याच्यामध्ये हा अभाव असा बाबा म्हणे मला यातलं सगळं येतं आहे, उलट असा भाव असला पाहिजे आजही मी पहिल्यांदाच करतो आहे, म्हणजे ती साधना होते. मग ते गाण्यातली साधना असू दे, नृत्यातली साधना असू दे की आपली केंद्रावरची साधना असू दे. प्रत्येक वेळेला ओंकार साधना करताना आपला हा भाव असला पाहिजे आज मी पहिल्यांदा करतो आहे. प्रत्येक वेळेला आरती म्हणताना मला सगळ्या अर्थ येतात, हा भाव असता का माने आज मी आरती पहिल्यांदाच म्हणतो आहे. मुलाखतीत विषय तेच येतात
पण मुलाखत ऐकताना आज हे मी पहिल्यांदाच ऐकतोय किंवा सांगणाऱ्याला पण हे काय मी मागच्या वेळेला सांगितलं हे झालंय असा भाव नाही आहे. कारण हे दादांचं ज्ञान आहे, त्यांना काय द्यायचं आणि प्रत्येकाच्यातून काय मांडायचं आपल्याला माहीत नाही. पण आपला भाव असा पाहिजे हे आज मी पहिल्यांदा ऐकतो की हे पहिल्यांदा आपल्या पुढे सादर होणार आहे. आणि त्याच्याचसाठी प्रार्थनासुद्धा साधन आहे की प्रत्येक वेळी प्रार्थना म्हणताना की आज ही मी पहिल्यांदाच म्हणतो याप्रमाणे दादांनी जशी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे म्हटली पाहिजे, तेव्हा ती साधना होते. आता आपण आपल्या सगळ्यात पहिल्या प्रार्थनेकडे वळूया. पहिली प्रार्थना जी आहे जी आपण आरतीनंतर म्हणतो ती आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे ही इच्छा. आता सगळ्यांना माहिती आहे की हे रामदास स्वामींनी लिहिलं आहे. कोणासाठी? रामासाठी. भगवान रामासाठी लिहिलं आहे की तुझा मला सदैव योग घडू दे आणि तुझ्या कार्यात तुझ्यासाठी माझा देह पडू दे आणि तू माझी कधी उपेक्षा करू नको आणि रघुनायका रामा हे माझी तुझ्याकडे मागणे. आपले राम म्हणजे दादासाहेब. तर सदा सर्वदा आपण दादाला सांगायचं सदा सर्वदा योग तुझा घडावा की तुमचा योग आम्हाला सदैव घडू दे, आम्हाला मार्गावरती म्हणजे मार्गात सदैव राहू दे, आम्हाला अशी बुद्धी द्या की आम्ही या गुरूंपासून दूर जाणार नाही, आमचा ह्या मार्गात सदैव सहभाग असू दे. तुझे कारण देह माझा पडावा म्हणजे तू जे काही मार्ग दाखवलास त्याच्यावरून आमची वाटचाल होते, तुझी सेवा करण्याचा आम्हाला संधी मिळू दे. आता गुरूंनी सेवा सांगितली म्हणजे काय इथे येऊन सेवा करा असा अर्थ होत नाही, दादांना अपेक्षित नाही. तर तुम्ही कोणाची सेवा करा, जे प्रार्थना दिले दुःखी कष्टी लोकांची कोणाची सेवा करा आणि ती सेवा करताना जर तुम्ही गुरूंपासून लांब गेलात दादा म्हणाले तर मी तुमच्या जवळ येईन, तुम्ही केंद्रावरती जायला पाहिजे याची गरज नाही आहे. म्हणजे जी सेवा दादांनी सांगितली आहे त्याप्रमाणे जर तुमचं आचरण असेल तर गुरुच तुमच्या जवळ येईल. म्हणजे आपलं आचरण कसं पाहिजे, तुझे कारण येईल, तुझी सेवा करता करता माझा देह पडू दे, उपेक्षू नको गुणवंतानंद. आणि गुरु आपली कधीच उपेक्षा करत नाही, तरी पण आपण त्यांना सांगायचं कारण इथे कसला भेदभाव नाही. पण उपेक्षा म्हणजे कोण सद्गुणी आहे, कोणी दुर्गुणी आहे, कोणी चांगलं आहे, कोण वाईट आहे, विचार घेऊन येतात, सुविचार अविचार वेगवेगळ्या पद्धतीची माणसं इथे येतात. तर तू आमची उपेक्षा करू नका, रघुनायका म्हणजे गुरुमाऊली आमचं तुझ्याकडे हेच मागणं आहे. हा आपल्या प्रार्थनेतला पहिल्याचा अर्थ. दुसरं जे आहे, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे ना आपल्या गुरुमार्गाचं सार आहे. प्रत्येकाने ही 4 ओळी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मी नेहमी स्वतःला बजावते की हे सार आहे. कारण सगळं जे दादाने सांगितलं ना ते ह्याच्यात आहे. उपासनेला दृढ चालवावे. दृढ म्हणजे काय? निश्चयपूर्वक. उपासना काय आपली? आपला गुरुमार्ग. आपल्या गुरुमार्गात आपण निश्चयपूर्वक राहिलं पाहिजे, टिकून गुरुमार्ग कधीही सोडता कामा नये. आपला गुरुमार्ग ही भावना दृढ असली पाहिजे आणि आपण तोच मरेपर्यंत चालवला पाहिजे. म्हणजे त्याच्यातच आपण कार्यरत असलं पाहिजे. भूदेव संताचे सदा नमावे. भूदेव म्हणजे काय की ज्यांचे जीवन फक्त भूमीवरतीच अवलंबून येत असेल, मग त्याच्यामध्ये किडा मुंगी, किडा कीटक, प्राणी, त्याच्यानंतर आपलं मनुष्य संत सगळे आले. तर दादा म्हणतात त्या सगळ्यांना नमा, तुम्ही त्यांचं वंदन करा. का? तर निसर्ग आहे, निसर्ग आपल्याला देत असतो. भूमीवरचे जे किडी आहेत ते एकमेकांच्या उपयोगी पडतात. जर तुम्ही पाहिलं जीवो जीवस्य कारणम, जर हरणांचा कळप जात असेल आणि वाघ जर हल्ला करणार असेल त्यांना आधी चावू लागते, तर सगळ्यात म्हातारं हरिण असताना ते नेहमी मागे राहतं. का? तर पुढच्या तरुणाला जगणारा सांगण्यामुळे माझा जीव आता माझ्या जीवाचं सार्थक झालं आहे, तर त्याच्या मुखात पडून तरी त्याचं अजून सार्थक होऊ दे. म्हणून जीवो जीवस्य कारण हा निसर्गाचा नियम आहे. आपल्याला ते बघताना असं भयावह वाटतं, पण तो सहजपणे त्याच्या ह्याच्यात तावडीत सापडून घेतो. का? तर बाकीच्यांचं रक्षण करण्यासाठी. जर आपण हत्तींचा कळप पाहिला तर छोटे हत्ती बरोबर मध्ये असतात आणि बाजूनी सगळे मोठे हत्ती चाललेले असतात. ते एकमेकांची काळजी घेतात. जीवो जीवस्य कारणम, त्यांना माहिती असतं की काय करायचं, निसर्गाला अनुसरून ते वागतात. त्याच्यानंतर ह्या भूमीवरील जे संत आहेत त्यांनाही माहिती आहे कसं करायचं. किडा मुंगी आपल्याला कितीतरी जीव उपयोगी पडतात. जर आपण पाहिलं तर गांडूळ, उंदीर, गिनीपिक्स, कुत्रा, बैल, घोडा इत्यादी भूमीवरले देव हे सगळे जे आहेत ते दादा म्हणतात हे देव आहे. आपल्याला प्रत्येकजण काय काय सांगत असं आणि जसं सांगितलं कारण हे निसर्गाला धरून वागत असत. जसे दत्तगुरूंनी 24 गुरु केले त्याच्यामध्ये कबूतर पण होतं. म्हणजे ते एक जीव आहे आणि तो आपल्याला काहीतरी शिकवत असतो. तसं हे आहे. तर ह्या प्रत्येकाला आपलं वंदन असलं पाहिजे, ह्या प्रत्येकाला आपण नमलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये देवसंत तर आलेच, अगदी वृक्षसुद्धा. कारण दादाने दिले गुरुवण की एखाद्याला जर सेवा करायची असेल आणि त्याला परत मनुष्यजन्म नको आहे, कारण मनुष्यजन्म घेतला तर काय आलं, परत वृक्ष हे आले, ऋणानुबंध आले आणि ऋणानुबंध आलं की तुमच्या सेवेत अडथळे आले. मग ते नको व्हायला तर तो म्हणतोच एखादा संत मला वृक्ष होऊ दे, म्हणजे तो वाटसरूंना आधार देतो, म्हणजे काय म्हणतात सहारा देतो, तिथे थांबतात त्यांना सावली देतो.
त्याच्यावरती चिमण्या पक्षी घरटी करतात, त्यांचा तो आधार बनतो. अशा रीतीने तो सेवा करतो. सगळे भूमीवरले संत आहे, त्यांना आपण सदैव त्यांचं काय केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. सत्कर्म योगे वय घालवावं, हे वाक्य असं एवढंसं छोटंसं वाटतं, पण ते आपल्या जीवनाचं सार आहे. कारण दादाने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जेव्हा जन्म घेतो, मनुष्य म्हणून जन्माला येतो, तेव्हा आपण गतजन्मातलं फक्त 50% सत्कर्म केलं. दादाने सगळ्यात पहिला माणूस, गुरु देवाने जो पहिला माणूस हे केला तो काय होता, दादा म्हणाले 100% सत्वगुणी होता. पण आपलं जीवन व्यतीत करत असताना, प्रापंचिक आणि पारमार्थिक हे करत असताना ते सत्कर्म खर्ची पडतं. आणि त्याच्यात जर आपण भर नाही घातली, सत्कर्म म्हणजे नेमकं काय ते आपण पुढे बघणार आहोत. ते सत्कर्म कसं वाढवायचं तेही बघणार आहोत आणि आपल्या आचरणात ते फार महत्त्वाचं आहे. तर ते सत्कर्म योग्य वय घालवावे. आपल्या ऋषीने सांगितलं मी सत्कर्म करत जगा, कारण तुम्हाला पुढचा जन्म घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी जे सत्कर्म लागतं ते कमी पडता कामा नये. तर ते तुम्हाला गोळा करायचं साधन कुठचं आहे या जन्माला. आणि आपण विसरतो, आपण ऐकाच्या मागे लागतं. उलट जे आणलेलं सत्कर्म असतं ते पटक करून खर्च करून मोकळं होतो आणि मग परत आपण रडत बसतो, देवा तू मला काहीच दिलं नाही. पण हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे, जिथे जिथे सत्कर्म करता येईल तिथे करायचं. कारण सलीम बाबांनी सांगितलं आहे की सत्कर्माला म्हणजे तुम्हाला शोधायला कामा नाही. तुमच्या दैनंदिन जीवनात सत्कर्म करण्याची वेळ रोज येत असते, फक्त ती तुम्ही करत नाही. तुम्ही म्हणता मी नंतर करीन, तसं नाही आहे. तर जेवढं तुम्ही करणार दैनंदिन जीवनात सत्कर्म ते तुम्हाला उपयोगी पडेल. आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. आपल्या गुरुनी हे पुढचं कार्य आहे ते आपल्या वाणीद्वारे केलेलं आहे. आपली वाणी काय बोलणार त्याच्यावरती कार्य होणार आहे. आणि गुरुनी आपल्याला स्वतःला त्यांची गुरुवाणी दिली आहे. आपल्याला जाणीव नाही, आपण अद्वा लोकांना बोलतो, काहीही करतो, पण आपल्या वाणीतून चांगलंच यायला पाहिजे, सर्वांच्या तोंडातून मंगलच यायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला जी गुरुवाणी दिली आहे त्याचा आपण आदर राखला पाहिजे, त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी मन जागे माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय बोली. आपल्या तुकाराम महाराजांनी पण म्हटलं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. देव आपल्याबरोबर सदैव असतो. जिथे जिथे आपण जातो, जिथे जिथे माझं मन जातं, जिथे जिथे आपण जात पण नाही, माझं मन या गोष्ट केलं या गोष्ट केलं, सगळ्यात ईश्वर बघा, सगळ्यात ईश्वर बघा. त्या त्या ठिकाणी निजरूप होते त्याला सगळ्यात बघा. आणि जिथे तुम्ही नतमस्तक व्हाल तिथे आपण काय करायचं की सद्गुरूचे पाय. कुठच्याही देवळात गेलो, काही जण सांगा नाही नाही मी कुठच्या देवळात जात नाही, मी असं करत नाही. दादाने असं कधीच सांगितलं नाही. उलट तुम्ही जा, पाया पडा आणि तेव्हा नतमस्तक व्हाल तेव्हा काय सांगता, मी दादांच्याच पाया पडतोय, एवढीच जाणीव ठेवा. हा पहिल्या प्रार्थनेचा आपला अर्थ आहे. आता त्याच्यानंतरची आपली प्रार्थना आहे ती शक्तिपीठ. शक्तिपीठ प्रार्थना ही जी आहे, कुठच्या आपण काय म्हणतो, सुरुवात कशी करतो, आम्ही गुरुभक्त, ती आपली शक्तिपीठ प्रार्थना. ही प्रार्थना वंदनीय दादांनी कधी दिली, शक्तिपीठ स्थापनेनंतर दिली. जेव्हा शक्तिपीठाची स्थापना झाली त्याच्यानंतर वंदनीय दादांनी प्रार्थना भक्तांना दिली. आता या प्रार्थनेत जर तुम्ही पाहिलं तर एक संकल्प आहे. संकल्प म्हणजे काय, एक निर्धार, एक इच्छा किंवा एक उद्देश आहे. आपण प्रार्थना बघूया नीट व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये ते आहे. आणि कुठची म्हणजे काय म्हणतात दादा, संकल्प जेव्हा असतो तर त्याचा नुसता उच्चार करून चालत नाही, तर त्याच्यामागे काय पाहिजे, शक्ती पाहिजे. पूर्वीच्या काळी जेव्हा देवदेवी काही विधी होत काही होत तेव्हा त्या शक्तीला पहिलं आवाहन करायचे आणि मग त्याच्यात ओढून तो संकल्प बदवायचे की मी आता हे करणार आहे. आधी गणेश पूजा व्हायचं, आधी सगळं व्हायचं, मग आता मी ही पूजा करणार. कारण ती शक्ती जेव्हा येते आणि त्याच्यानंतर जेव्हा उच्चार बाहेर पडतो तेव्हाच तो फळा. म्हणजे नुसता उच्चार असून पण चालत नाही किंवा फक्त शक्ती असून सुद्धा चालत नाही. तर त्या संकल्पात दोन्ही पाहिजे. काय पाहिजे, उच्चार आणि शक्ती, हे दोन्ही पाहिजे. आणि म्हणूनच हा उच्चार व्यवस्थित असला पाहिजे. देवाला आवाहन करताना किंवा काही कृत्य करताना पूर्वीच्या काही लहान मुलांवरती लहान वयात संस्कार केले जायचे, त्यांना स्तोत्र शिकवली जायची. आणि हे दादांना माहिती होतं की आपलं पुढचं कार्य हे वाढीतून होणार आहे, मुलांवरती लहानपणीच संस्कार होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी दादांनी काय केलेलं आहे, ज्ञानसेवे देण्याचा वर्ग दिला आहे. पण आपण त्याच्याकडे तेवढ्या गांभीर्याने बघत नाही. आपण काय म्हणतो, आपले क्लास आहे, आता कुठे पाऊस आहे, पण महिन्यातून एक वर्ग असतो. पण तो आपण असा नियम केला पाहिजे, नाही काही झालं तरी मी बुडवणार नाही, कारण त्याच्यातून जे काय मला प्राप्त होणार ते आता दिसत नाही आहे. पण त्याची जाणीव जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल ना तेव्हा तुम्हाला होणार की मी काय ह्याच्यातून प्राप्त केलं ह्या वर्गातून. तो कृपाशीर्वाद कसा कार्य करतो याची जाणीव तुम्हाला पुढे वेळोवेळी होणार. पण त्या कृपाशीर्वाद धारण करायला तुम्ही हजर तर राहायला पाहिजे ना. म्हणजे दादानी शेवटी त्यावेळेला दादा असं नाव आलेलं विचारलं, मी पाहिजे तर बस ठेवू का तुमच्या मुलांना आणायला, अजून मी काय करू. म्हणजे दादा असतानाच लोकांचं
असं वागणं होतं. तर आता पण तसंच असतं, एक प्रकारचं काय म्हणतात त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं जाते की उदासीनच असतं. ठीक आहे, वर्ग आहे ना, जमलं तर पाठवायचं, मग काहीतरी फंक्शन आपलं महत्त्वाचं असतं, क्लास असतो, पण तसं नाही. कारण तो उच्चार लहान वयात होणं फार गरजेचं आहे. त्याच्या उच्चारांवरती संस्कार होणं फार गरजेचं आहे. आणि दादानी जी काय आपल्याला जी स्तोत्र दिली आहेत, थोडीशीच दिली आहेत, मोजकीच दिली आहेत, पण ती त्याच्यासाठी फार महत्त्वाची आहेत. एवढी स्तोत्र, एवढं सगळं आहे, पण त्या फापट पसारातनं दादानी नेमकं आपल्याला नेमकं दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिलं, प्रार्थनेत, कशात आहे, साधनेत नेमकं दिलं आहे की ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज नाही, तेवढंच करा, तुम्हाला सगळ्याचा फायदा, जे काही सगळ्यात आहे त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त, कारण त्याच्यात कृपाशीच असणार. तर त्यामुळे त्या हेतूने आपण ते बघायला पाहिजे. तर उच्चार हा लहानपणी वाचेवरती संस्कार होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कृपा करून आपल्या मुलांना पाठवा वर्गाला, हे फार गरजेचं आहे. वंदनीय दादांनी त्यांच्या सिद्ध साधनेच्या वेळी भक्तांना विविध संकल्प दिले. कारण दादांकडे जेव्हा भक्त आले आणि हा मार्ग पण नवीन होता आणि दादांना तो सिद्ध करत करत त्यांचा अंतिम ध्येय काय होतं, शक्तिपीठ आणि विश्वशांती. तर तिथे येईपर्यंत त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर जावं लागलं आणि त्याच्यासाठी त्यांना माध्यम म्हणून कोणाची गरज होती, तर भक्तांची गरज होती. बरं, आलेले भक्त विविध परिस्थितीतून, विविध संकटातून, विविध अडचणींना तोंड देत त्यांच्याकडे आले होते आणि त्यांची मागणी एकच होती, आम्हाला सुख पाहिजे. तर अशा वेळेला त्यांनी सगळ्या भक्तांना एकत्र करून टप्प्याटप्प्याने सगळ्या कार्याची सिद्धता केली आणि त्यांच्या प्रत्येक सिद्ध साधनेच्या वेळी त्यांनी भक्तांना विविध संकल्प दिले. त्या सुरुवातीला त्या संकल्पाचा जेव्हा ते उच्चार करायला लावत, तेव्हा त्याचं पूर्ण नाव आणि गोत्र, प्रत्येकाला सांगायचं आपलं पूर्ण नाव आणि आपलं गोत्र करा आणि या संकल्पाचा उच्चार करा. पुढे तसं ते भक्त या मार्गात रुळले, त्या त्याच्यात बदल करून फक्त पूर्ण नाव, गोत्र काढलं. का? आपलं आता गोत्र काय आहे, आपल्याला गोत्र लावायची तशी गरज नाही आहे, आपले गोत्र दादा आहे, त्यामुळे त्यांनी गोत्र काढलं. त्याच्यानंतर त्यांनी आपलं आडनावही काढलं. पुढच्या संकल्पात फक्त नाव आणि वडिलांचं नाव ठेवलं आणि त्याच्यानंतर शेवटच्या ह्याच्यात जेव्हा त्यांचा संकल्प आला, तेव्हा त्यांनी फक्त स्वतःचं नाव आणि ते स्वतःचं नाव असं करत तर शेवटी त्यांनी फक्त मी ठेवलं. मी हा शब्द ठेवला. आता मी का ठेवला? मी म्हणजे मी, माझा मोठेपणा नाही. मी म्हणजे कोण? मी दिसते तुम्हाला, माझा देह दिसतो, पण माझ्या आत काय आहे? माझा आत्मा, माझं चैतन्य, त्याच्यावरती हा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी तो मी ठेवला. 8व्या संमेलनानंतर 2 फेब्रुवारी 83 रोजी बत्तीसशिराळ येथे दीक्षांत विधी करण्यात आला. गोरक्षनाथांनी नाथपंथाची दीक्षा बत्तीसशिराळ येथेच घेतली होती आणि त्याच ठिकाणी नाथांनी नाथपंथांचे कार्य गुरुमार्गाच्या स्वाधीन केले. म्हणजे बघा, गोरक्षनाथांचा तो बत्तीसशिराळाचा जो त्यावेळेचा उत्सव झाला, त्यावेळी त्यांनी नाथपंथ आपल्या गुरुमार्गाला जोडला आणि त्यावेळेला उपस्थित असे सर्व भक्त भाविकांना एक नाथपंथ आपल्याशी जोडला गेला म्हणून दीक्षा देण्यात त्यांनी आणि त्या दीक्षेचा संकल्प पुढील प्रमाणे होता. आता इथे नाही येते, पण मी तुम्हाला जस्ट वाचून दाखवते की त्यावेळेला काय प्रार्थना दिली होती. सुरुवातीला मी म्हणजे कोण? आपला आत्मा, लक्षात ठेवा. आणि मी हा आत्मा हा काय असतो? त्याला लिंग नसतो, म्हणून करतो करते नाही, करतोच म्हणायचा, कारण आत्मा हा तो असतो. त्यामुळे सगळ्या प्रार्थनेत आपल्याला करतो मी असा आहे. मी आज श्री सद्गुरू आदि नवनाथ विभूती यांचे चरणी भक्तिभावनेने अशी प्रार्थना करतो की आपण सर्व देवदेवतांनी संतुष्ट कृपाशीर्वादाने मला माझ्या जीवन उद्धारार्थ अनुगृहीत केले असून त्या कृपाशीर्वादाचा लाभ मला माझ्या जीवन उद्धारार्थ व समितीच्या लोककल्याण कार्यार्थ द्यायचा आहे. मी हा संकल्प त्यांनी भक्तांना करायला लावला आहे की तुम्हाला देवदेवतांनी कृपाशीर्वाद दिला आहे, तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार केला आहे, आता त्याचा लाभ तुम्ही कोणाला करून द्यायचा आहे, तर समितीच्या लोककल्याण कार्यार्थ द्यायचा आहे. माझे नित्य आचार विचार कृपाशीर्वादार्थ सत्शील, सद्वर्तनी, निरपेक्ष, निस्वार्थ आपलेपणाचे राहाव्यास पाहिजे. याच्यासाठी माझं आचरण कसं असलं पाहिजे? सत्शील, सद्वर्तनी, निरपेक्ष, कुठची अपेक्षा नको, कुठचाही स्वार्थ नको, ह्याला मी हे केलं म्हणजे तो मला अशी मदत करेल, हा स्वार्थ जरा पण असता कामा नये. निस्वार्थ बुद्धीने, निरपेक्ष बुद्धीने व्हायला पाहिजे. या कृपाशीर्वादार्थ मी नित्यनियमाने आपल्या आज्ञेप्रमाणे आपण इष्टदेवतांची सेवा, सिद्धसाधन मार्गाचा लाभ व्हावा म्हणून मनोभावनेने करेल. मग त्याच्याप्रती आहे संकल्प करताना तो काय सांगतोय की ज्याप्रमाणे मला गुरुआज्ञा होईल त्याप्रमाणे मी आपल्या इष्ट देवदेवतांची सेवा, सिद्धसाधन मार्गाचा लाभ व्हावा म्हणून मनोभावनेने करेन. माझ्या दैनंदिन जीवनात मी जी सेवा नित्यनियमाने करीन ती आपण सर्व इष्टदेवतांनी प्रेमाने स्वीकारावी अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि ह्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा प्रेमाने, अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना केली. हे त्यावेळच्या भक्तांना त्यांनी दिलं होतं. भक्ती शिराळ्याचं जेव्हा हे झालं त्यावेळेला.
आणि त्याच्यानंतर पुढे 14 एप्रिल 1983, ही फेब्रुवारी 83ची गोष्ट आहे. 14 एप्रिल 1983 रोजी शक्तिपीठाची स्थापना झाली. शक्तिपीठ स्थापनेनंतर दिलेल्या प्रार्थनेत वंदनीय दादांनी फक्त एक बदल केला. जिथे मी होतं तिकडे काय केलं, आम्ही गुरुभक्त असा बदल केला व भक्तांना शक्तिपीठ प्रार्थना दिली. त्या प्रार्थनेत सुरुवातीला आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरू साईनाथ महाराज यांची चरणी असं होतं. दादा तेव्हा हयात होते, त्यामुळे श्री जगद्गुरू साईनाथ महाराज एवढंच होतं. परंतु वंदनीय दादा शक्तिरूप झाल्यानंतर त्यात आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरू साईनाथ महाराज व श्री सद्गुरुनाथ दादा यांचे चरणी असा बदल करण्यात आला. मग त्याच्यामध्ये वंदनीय दादा शक्तिरूप झाल्यावर दादांचं नाव ॲड करण्यात आलं. आता ह्या प्रार्थनेत पण संकल्प आहे, आपण एकदा प्रार्थना वाचूया म्हणजे आपल्याला बघता येईल. आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरू साईनाथ महाराज आणि श्री सद्गुरुनाथ दादा यांचे चरणी भक्तिभावनेने आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरुशक्तिपीठाची स्थापना करून दिली. आपण पहिले देवाचे आभार मानले की तुम्ही शक्तिपीठाची स्थापना कृपावंत होऊन केलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुमचे काय म्हणत आहोत की त्याबद्दल आभारी होतो. असं ते आहे, प्रार्थना याच्यासाठी करतो. पुढे काय आहे, त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा भक्ती निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करू, हा संकल्प आहे. हा या प्रार्थनेतला मुख्य संकल्प आहे. जगतात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना. मग आपण ही प्रार्थना केली आहे की दुःखी कष्टी लोकांची सेवा करून मग सर्वत्र सुखाची प्राप्ती व्हावी आणि सर्व मानवधर्म सुखमय आयुष्य जगू दे, ही अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना केलेली आहे. तर आता आम्ही गुरुभक्त म्हणजे कोण, की आपण गुरुभक्त. पण आपण म्हणजे कोण, आपण सगळे एवढाच अर्थ दादांना अभिप्रेत आहे का, तर नाही. आम्ही म्हणजे एक आपण सर्व, आणि दुसरा अर्थ आहे आम्ही. माझ्यामध्ये काय आहे, तुम्हाला दिसतं तो देह आहे आणि आतमध्ये आत्मा आहे. हे दोघं मिळून आत्मा आणि देह म्हणजे माझा उच्चार तर मी आम्हीच करते, कारण माझ्यामध्ये आत्मा आणि देह, आम्ही हा एक अर्थ आणि आपण सगळे हा एक अर्थ. आम्ही गुरुभक्ताचा अर्थ असा आहे की देह आणि आत्मा एकत्र होऊन हे कार्य करणार आहेत आणि आपण सगळे मिळून एकत्र होऊन हे कार्य करणार आहोत. या दोघांचे एकत्रीकरण होऊन जे गुरुतत्व निर्माण होते म्हणजे आत्मा आणि देह, तो म्हणजे हा गुरुभक्त असा आहे. आत्मा व देह या दोघांचे संघटित कार्य झाले व देहाची परिपूर्ण साथ आत्म्याला मिळाली की आत्मा निजधामाला जाताना देहाला नमस्कार करतो. हे दादाने सांगितले की आत्म्याला खूप काहीतरी करायचं असतं. आत्मा त्याच्यासाठी जन्म घेऊन पृथ्वीवर येतो, पण देह नसेल तर आत्मा काहीच करू शकत नाही. देहाच्या साह्यानेच तो त्याला पाहिजे ते मिळवू शकतो. जे काही चांगल्या कृती त्याला करायच्या तर करू शकतो, त्याच्यासाठी त्याला देहाची साथ लागते. आणि अशा वेळेला जेव्हा आत्मा निजधामाला जातो तेव्हा तो काय करतो, त्या देहाला नमस्कार करतो आणि वर जातो. कारण का, तर देहामुळे आत्म्याला परमात्मा ही अवस्था प्राप्त होते, म्हणून तो देहाचे उपकार मानतो. कारण देह नसेल तर आत्मा काहीच करू शकत नाही. भले त्याच्या खूप इच्छा आहे काय काय करायची, पण देह नसेल तो काहीच करू शकत नाही. आणि म्हणून तो देहाचे उपकार मानतो आणि तो वरती जाताना त्याला नमस्कार करून जातो देहाला. आता आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा आपण कसे बसतो, काय म्हणतात त्याला, चिंतन मुद्रेत बसतो. तसं का बसायचं, तर दादाने आपल्याला काय सांगितलं, हे हा हात काय आहे, देहाचं प्रतीक आहे. हरी आपण कर्म करतो, कर्मेंद्रिय आपलं तर देहाचं प्रतीक आहे. हृदयस्थानी काय आहे, आपलं मन आहे म्हणजे आत्म्याचं प्रतीक आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा आपण हे असं ठेवतो, चिंतन मुद्रेत बसतो, तेव्हा काय होतं, उजवा हात म्हणजे आत्मा आणि देह एक होतात. आणि काया वाचा मन, काया म्हणजे देह, वाचा म्हणजे आपण वाणीने प्रार्थना म्हणत असतो, आणि मन म्हणजे आपला आत्मा. या तिघांचं एकरूपत्व व्हावं याच्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो त्यावेळेला असं बसणं गरजेचं आहे. जे नवीन आहे त्याला माहिती नसतं, पण हे जाणून घेतलं पाहिजे की का असं बसायचं. तर आपण एकरूपतेने हा संकल्प करायचा आहे. पूर्ण आपल्या काया वाचा मनाचं एकरूपत्व झालं पाहिजे. जे आपण दादांना सांगतोय ती साधना आहे. परत प्रत्येक वेळेला सांगताना आपण तेच सांगणार आहोत, पण प्रत्येक वेळेला आपला तोच भाव असला पाहिजे की आज हे मी दादांना पहिल्यांदा सांगतोय, आणि त्या पद्धतीने एकरूपत्व होऊन ही प्रार्थना किंवा हा संकल्प म्हटला गेला पाहिजे. आता आपण जेव्हा केंद्रात ही प्रार्थना म्हणतो तेव्हा आपल्याकडे काय होतं, सेवक सांगतो
आणि मग भक्त भाविक म्हणतात असे का, तर जेव्हा सेवक सांगतो तेव्हा भक्त भाविकांचा आत्मा ऐकत असतो आणि जेव्हा भक्त भाविक ती म्हणतात तेव्हा त्या सेवकाचा आत्मा ऐकत असतो. आणि म्हणून केंद्रावरती जेव्हा प्रार्थना सांगितली जाते आपण सगळे एकत्र म्हणू शकलो असतो, पण तो आत्म्यावरती संस्कार व्हायला पाहिजे, तो संकल्प त्याच्याकडून म्हटला गेला पाहिजे, ते कार्य त्याच्याकडून व्हायला पाहिजे आणि त्यांनी ते करवून घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी ही प्रार्थना एकाने सांगायची आणि दुसऱ्याने म्हणायची, अशा पद्धतीने केंद्रावरती म्हटली जाते. आणि शक्तिपीठ सोहळ्याच्या दिवशी शक्तिपीठ सोहळा झाला, शक्तिपीठ स्थापन झालं, त्यावेळी काही वस्तू शक्तिपीठात स्थित करण्यात आल्या. दादाला ज्या मिळाल्या होत्या, वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आशीर्वाद मिळाले होते दत्तदादा सुरूपंतांचे, ते सगळे त्यांनी त्या शक्तिपीठात हे केलं आणि ती शक्ती कार्य करणार आहे, ती आपल्याकडे प्रवाहित होणार आहे. तर त्या शक्तीसाठी त्यांना मिळालेल्या वस्तू होत्या तिथे त्यांनी स्थित केला. त्याच्यामध्ये सुफीपंतांचं त्यांना लोकरीचं आसन मिळालं होतं, ते त्यांनी त्या शक्तिपीठात ठेवलं. नाथपंतांकडे त्यांना रेशमी वस्त्र मिळालं होतं, ते त्यांनी त्या शक्तिपीठात स्थित केलं. दत्तपंथांकडे नरसोबाच्या वाडीला त्यांना स्वामींची छाटी मिळाली होती, ती त्यांनी तिथे ठेवली. आणि सगळं त्यांना मिळालेलं अजून काय काय वस्तू आहेत त्याचं वर्णन आहे, त्याच्यात शेवाळ ठेवलं अक्षय, त्याच्यातलं सोनं धातू, म्हणजे सगळं त्याच्यात त्यांनी स्थित केल्यानंतर जेव्हा ते शक्तिपीठ बंद करायचं होतं तर त्यांनी सगळ्यात वरती काय ठेवलं, पंतांचं उपवर्ण. सगळ्यात वरती पंतांचं उपवर्ण ठेवलं. कारण का, तर शक्ती धारण करायचं माध्यम काय आहे, वस्त्र आहे. वस्त्र म्हणजे काय, आपण जेव्हा कुठची पूजा करतो, अर्चना करतो, कुठे देवळात जातो, तेव्हा काही गुरुजी आपल्याला जो प्रसाद देतात तो आपण हातात नाही घेत, ते पुरुषांचा काय सांगतात, उपवर्ण करा, पुढे वस्त्रात देतात, बायकांना ओटीत घालतात. कारण तो प्रसाद आहे, ती शक्ती आहे, ती आपल्याकडे प्रवाहित झाली पाहिजे. त्यामुळे वस्त्र हे जे माध्यम आहे हे काय आहे, शक्ती प्रवाहित करण्याचं माध्यम आहे. आणि भवितव्यात हे कार्य कसं व्हायचं आहे, वाणीद्वारा. आणि शब्दब्रह्म कोणाकडे येतं, पंतांच्या आरत्या आणि शब्दब्रह्म आहे की शब्दात सामर्थ्य आहे, ते ब्रह्म त्यांच्याकडे आहे आणि ते शब्दब्रह्म भक्तांना प्राप्त व्हावं याच्यासाठी त्यांनी ते सगळ्यात वरती ठेवलं. कारण दादाने हे कार्य सोप्यात सोपं करायचं होतं, वाणीद्वारे. म्हणजे कुठचाही उपचार नाही, काही नाही, फक्त तुम्ही नुसतं म्हणलं जा तुझं भलं होईल, तर तुझं भलं व्हायला पाहिजे एवढी शक्ती ते आपल्याला देत आहेत. फक्त ती धारण करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. आपण तेवढं माध्यम आपलं परिपूर्ण बनवलं पाहिजे, तेव्हाच आपल्या तोंडातून जो शब्द बाहेर पडेल तो खरा होईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं की पंतांचं वस्त्र सगळ्याच वरती ठेवलं. आणि त्यांनी हे पण सांगितलं त्यावेळेला की भवितव्यात केवळ प्रार्थना माध्यमातूनच हे कार्य होणार आहे, म्हणजे आपल्या ठाई असलेल्या शब्द तन्मात्रातूनच हे कार्य होणार आहे, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवावे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं शक्तिपीठ स्थापनेनंतर. तर त्यामुळे ह्या प्रार्थनेचं महत्त्व असं आहे की आपण त्या जाणीवेने की आपल्या गुरुनं आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, त्यांनी त्याच्यासाठी किती कष्ट हाल सोसले, त्याच्यानंतर ती शक्तिपीठाची स्थापना झाली आहे की ते त्यांचं अंतिम ध्येय होतं. सगळी भक्तांना ज्ञानी केलं, वेगवेगळ्या सिद्धसाधना केल्या, सगळं करून त्यांनी शक्तिपीठाची. कारण का, तर ही शक्ती त्यांना प्रवाहित करायची होती. भक्तांच्या माध्यमातून हे कार्य पुढे चाललं पाहिजे, व्यक्ती गेल्यानंतर कार्य थांबता कामा नये. आणि ती शक्ती त्यांना प्रवाहित करायची होती. तर तुमचं माध्यमच जर अशुद्ध असेल तर तुम्ही काय करणार, पण त्याच्यासाठी ते अजून सोपं केलं, म्हणजे तुमच्या वाणीतून वाणी शुद्ध करा, हेच त्यांचं सागड आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला या आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना आणि या प्रार्थना ज्या दिल्या की आपण नित्य नेमाने त्या म्हटल्यावरती आपल्यात वाणीत आपोआप शुद्धता येणार आणि हे कार्य पुढे जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दैनंदिन प्रार्थना. आता ती तिसरी आपण जी म्हणतो ती, पण ते म्हणजे काय, त्याच्यावरती अख्खं सेमिनार घेता येईल एवढं त्याच्यात अर्थ भरलेला आहे. आणि आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि दादांना पण ते अभिप्रेत आहे, दादांनी वेळोवेळी सांगितलं आहे की समजा, ती उमजा आणि त्याप्रमाणे आचरण करा. कारण त्याच्यात सगळं सार आहे, सगळं जे सिद्ध झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी ते शॉर्ट म्हणतात ना, सगळं सार त्या प्रार्थनेत आहे. आणि आपण त्या भावनेने या प्रार्थनेकडे बघत नाही. आणि आपल्याला म्हणजे मी पण स्वतः त्याच्यात आहे की मला नोकरी कामावर जायचं असायचं तेव्हा ती प्रार्थना म्हणायची, म्हणजे असं अरे बापरे आता अजून 2 मिनिटाने असं बसून धडधड म्हणजे उरकायची, अशा ह्याच्यात म्हणून मी जायची. पण जेव्हा जेव्हा हे वाचन केलं आणि जेव्हा ही जाणीव झाली तेव्हा मी प्रयत्न करते, शक्य तेवढा प्रयत्न करते की मनापासून म्हणायचं. आणि त्याचं फळ मिळतं. आपल्याला प्रार्थनेतून काय साध्य होतं, कसं होतं ते आपण बघणार. आता दैनंदिन प्रार्थना काय सुरुवात आहे त्याची, हे भगवंता नारायणा. ही प्रार्थना परमपूज्य साईनाथ महाराजांनी कार्यारंभी, अगदी कार्याच्या सुरुवातीलाच दादांना दिली होती. आणि त्यांनी सांगितलं याचा आपल्याला पुढे कार्यात उपयोग करायचा आहे, पण ही प्रार्थना त्यांनी दिली होती आणि सिद्ध करून दिली होती. लक्षात असं पण नाही, पण ते दादांनी योग्य वेळी
सगळ्या भक्तांना दिली. मी म्हणत होते सर्व, पण त्याचं महत्त्व काय ते गुरुप्रसादमध्ये त्यांनी दिलेलं आहे की तेव्हा मग जाणीव झाली भक्तांना, पण तोपर्यंत भक्त म्हणत होते. आता दैनंदिन प्रार्थना म्हणून जी आपल्याला दिली ते आपल्याला काय सांगितलं, सकाळी देवाच्या पूजेनंतर म्हणायची आणि सायंकाळी ती प्रार्थना देवाला दिवा लावल्यानंतर म्हणायची. आता आपण कित्येकदा ही प्रार्थना म्हणजे जाणून नसताना आपण त्याचा अर्थ न जाणून घेता म्हणतो, आणि दादांना याची जाणीव आहे. दादाने भक्तांना दिल्यावर पण दादांना याची जाणीव होती. त्यावेळी दादा असं म्हणाले, आता पोपटपंची नको. पोपटपंची म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा अर्थ जाणून न घेता नुसतं बडबड करायची, तर तशी ती प्रार्थना म्हणू नका. आता पोपटपंची नको. प्रार्थनेत जो विषय आहे त्याचे मनन आणि चिंतन व्हायला पाहिजे. म्हणजे प्रार्थनेत एक विषय आहे, त्याचं मनन म्हणजे त्याच्या आत तुम्ही मनात विचार करा, हे दादाने काय सांगितलं, याचा अर्थ काय असेल, असं का, आणि चिंतन की दादाने सांगितलं आहे असं व्हायला पाहिजे, दादाने सांगितलं आहे असं व्हायला पाहिजे. एक तर मनन म्हणजे ते का सांगितलं, आणि जेव्हा ते आपल्याला कळतं तेव्हा त्याचं चिंतन की तसं व्हायला पाहिजे, तसं आपण करायला पाहिजे, ही जाणीव हे मनन आणि चिंतन व्हावयास पाहिजे. त्यापैकी एक वाक्य आपण अभ्यासासाठी घेतलं. दादा म्हणतात तर जन्म पूर्ण नाही. अतिशय सत्य आहे की या प्रार्थनेतलं हे भगवंता नारायण या प्रार्थनेतलं नुसतं एक वाक्य जरी आपण घेतलं तरी दादा म्हणतात ते कळायला तुम्हाला अख्खा जन्म जाईल. तुम्हाला जन्म पूर्ण नाही, पुढच्या जन्मात त्याचा अजून अर्थ शोधावा लागेल. आणि ही प्रार्थना म्हणजे हे दादा काय म्हणतात, सगळं सार आहे की तुझं आहे तुझं पाशी परी वाट चुकला अशी. म्हणजे आपण तुम्ही वाट चुकला, तुम्ही तेवढ्या गांभीर्याने तेवढ्या सिरियसनेसने किंवा जसं बघायला पाहिजे या प्रार्थनेकडे तसं तुम्ही बघत नाही, तशी तुम्ही प्रार्थना जाणून घेत नाही. हे दादाने गुरुप्रसाद आत्मनिवेदनमध्ये लिहिलेलं आहे की बघा, तुम्ही आत्मनिवेदनमध्ये त्यांचं वाक्य आहे की तुम्हाला ही प्रार्थना मी दिली आहे, पण ज्या पद्धतीने की ज्या गांभीर्याने तुम्ही याच्याकडे पाहिला पाहिजे की प्रार्थना काय करू शकते याची जाणीव ठेवायला पाहिजे, तसं तुम्ही करत नाही. तुम्ही केवळ एक उपचार म्हणून सकाळ संध्याकाळ फक्त म्हणता, तर तसं करू नका. कारण मग त्याचा अर्थ काय होतो की तुझं आहे तुझं पाहिजे, तुझ्याकडे सगळं दिलेलं आहे, पण तरी तू मागत फिरतोय, तरी तू वाट चुकलायस, असं त्याचा अर्थ होतो. आता कार्यारंभापासून गुरुकृपेने मानवी जीवनातील दुःख परंपरा नाहीशी करण्यासाठी एकच रामबाण उपाय असावा अशी वंदनीय दादांची तळमळ होती. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. ते बाबांच्या मागे लागले होते, कारण त्यांचं बालपण एका अतिशय काय म्हणतात आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती आणि अचानक आर्थिक परिस्थिती ढासळली आणि त्याच्यानंतर दुःख आली. तर त्यांनी त्याच्यावरती खूप विचार केला की ही दुःखाची परंपरा काय, कशालाही दुःख येतात, आणि त्यांनी दुःख कारण मीमांसा म्हणजे दुःखाची कारणं शोधून काढली. आणि ती दुःख त्यांनी साधनपत्रिकेत म्हणजे तेव्हा 56 मला वाटतं कधीची ती साधनपत्रिका 56-58 तेव्हा त्यांनी ती लिहिली होती की आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक तसंच वास्तूतल्या दोषांमुळे पण दुःख येतात. आणि दुःखांची कारणं काय की कुठे माणूस चुकतो, देवाचं कुलदेवताचं करताना चुकतो, विसरतो, त्याच्यानंतर पूर्वजांचं करायला चुकतो, तिथे त्याच्यामुळे दुःख होतात. नास्तिक असतो, देवाला मानत नाही किंवा उपहास करतो, ते वेगवेगळी दुःखाची कारणं आहेत. आणि ती मागच्या अनेक जन्मात तो तसं वागत आल्यामुळे त्याच्या आयुष्यातही दुःख येतात आणि त्यामुळे ती दुःख परंपरा आयुष्यात येते आणि ती नाहीशी व्हायला पाहिजे. त्या वेगळ्या तऱ्हेची माणसं, वेगवेगळे त्यांचे ऋणानुबंध, वेगवेगळे सगळं म्हणजे ते गणित इतकं क्लिष्ट आहे आणि त्या सगळ्या गणिताला त्यांना एकच उत्तर हवं होतं. सगळ्या कायचा म्हणजे एकच त्यांना उपाय हवा होता की रामबाण उपाय. रामबाण उपाय म्हणजे काय की रामबाण म्हणजे सगळ्या रोगांवरती अचूक किंवा हमखास उपाय. म्हणजे तुमचं डोकं दुखलं तरी तोच, तुमचं पोट दुखलं तरी तोच, तुमचं पाय दुखलं तरी तोच, दात दुखलं म्हणजे जे काय दुखेल सगळ्या रोगावरती तुमचा एकच उपाय की ती एक गोळी खाल्ली की तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दुःख किती असू दे, पूर्वापार चालत असू दे, किती जुनी असू दे, काही असू दे, ती सगळी दुःख दूर करण्याची ताकद एकाच उपायामध्ये असलं पाहिजे. आणि तो उपाय म्हणजे दैनंदिन प्रार्थना. किती महत्त्वाची आहे बघा. आणि आपण ती कशी म्हणतो की आपल्या आयुष्यात किती दुःख आली तरी ती दूर करण्याची ताकद या दैनंदिन प्रार्थनेत आहे. आणि ही तळमळ आपली नाही, दादांची आपल्यासाठी. आणि त्याच्यासाठी ते झटले. त्याच्यासाठी त्यांनी साईबाबांना सांगितलं. काय सांगितलं त्यांनी की माझी अशी इच्छा माझ्या भक्तांची दुःख दूर व्हावी. या त्यांच्या इच्छेला परमपूज्य साईनाथ महाराजांनी प्रतिसाद दिला आणि त्यांना काय सांगितलं बघा, किती महत्त्वाचं आहे. या जन्मात जो कोणी कर्माने किंवा धर्माने दुःखी झाला आहे त्याचा शोध घेऊ नको, दुःखाचा मूळ शोधायला जाऊ नको. तो शोध कोणालाही लागणार नाही. शेवटी आपली म्हणजे विभूती, साईबाबा, सगळे सुखी विभूती आणि दादा या सर्वांची पुण्याई खर्ची पडेल. त्यापेक्षा जी पुण्याई आता आहे, जे पुण्य आपल्याकडे आहे, ज्याच्याने आपल्याला हे कार्य ईश्वरा इच्छेचं पुढे न्यायचं आहे, त्या पुण्याईने काय कर की जगाला कसे सुखी करता येईल असा सुविचार ठेवून जो कोणी समितीच्या म्हणजे आपल्या मार्गाच्या
मार्गदर्शनार्थ आला आहे त्याला त्याच्या दुःखाचे कारण काय हे सांगण्याचे पाप करू नको, त्यापेक्षा त्याला पुनश्च तशी कर्मे न करण्याची सुबुद्धी व्हावी अशी प्रार्थना शिकव. दुःखाचं कारण शोधायला जाऊ नको. दुःखाचं कारण इतकं क्लिष्ट गणित आहे, किती किती प्रकारची दुःख आहेत आणि ते प्रत्येकाचं जर असं शोधायला गेलं तर सगळी पुण्याही त्याच्यातच खर्ची पडणार आणि तशी दुःख त्यांची दूर होणार नाहीत. त्याच्यापेक्षा ते दुःख दूर व्हायचा उपाय शोध. ते दुःख दूर व्हायचा कसा आहे की त्यांना अशी प्रार्थना दे, असं काहीतरी मार्गदर्शन कर की त्यांना ती दुःख होतील आणि त्यांना कारण सांगू नको आणि तशी कर्म ज्या कारणाने त्यांना दुःख झाली आहे तशी कर्म परत करण्याची बुद्धी त्यांना होईल दे अशी प्रार्थना शिकव. यासाठी आवश्यक अशी प्रार्थना, हे भगवंता नारायणा, ही कार्यारंभीच त्यांनी वंदनीय दादांना दिली. कारण भक्त ते येत आहेत, त्यांच्याकडनं कार्य तर करून घ्यायचं आहे, त्यांना पुढे आपल्याला सिद्ध करायचं आहे पुढच्या माध्यम म्हणून. आणि अशा वेळेला जर त्यांच्या दुःखातच आपण गुंतून पडलो आणि दुःखच सोडवत बसलो तर पुढे मार्ग हा जाणारच नाही, पुढे कार्य होणारच नाही. आणि अशी दुःख परत त्यांच्या आयुष्यात येऊ नये म्हणून सुरुवातीला त्यांनी तजवीज केली की प्रार्थना त्यांना दे, ही प्रार्थना त्यांना म्हणू दे, म्हणजे परत त्यांना तशी दुःख त्यांच्या आयुष्यात येणार नाही. या प्रार्थनेतून काय काय होतं बघा, भक्तांची विमोचने होतात. त्याच्यानं आपण विमोचन मला वाटतं झाला हा विषय नाही ना पहिल्या मुलाखतीत. विमोचने होतात, त्यांना गुरुदीक्षेचा लाभ होतो. घडलेल्या पूर्वकर्मामुळे दुःखी कष्टी असलेल्या भक्ताच्या त्या कर्माचा पुनश्च उच्चार न करता गुरुकृपेने त्या कर्माचे निवारण साधन म्हणून त्यांनी ही प्रार्थना सिद्ध केली. की ह्याच्यातून त्यांनी काय केलं होतं, विमोचन काय आपण पुढे थोडक्यात बघणार आहोत. भक्तांचं विमोचन केलं, त्यांना गुरुदीक्षा दिली. कारण तुम्ही गुरुमार्गात आला, गुरु केलात की तुम्हाला दीक्षा देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही या गुरुचे शिष्य म्हणवले गेले पाहिजेत. त्यामुळे त्यांना दीक्षा दिली आणि ती दीक्षा काय करते तर पुढे तुमच्या आयुष्याचा सांभाळ करते ना. ती दीक्षा तुम्हाला सांभाळते सगळ्या तुमच्या दुष्कर्मांपासून किंवा तुमच्या येणाऱ्या अडचणींपासून, की तुम्हाला एक मार्ग दाखवते. त्यामुळे गुरुदीक्षा आवश्यक आहे, ती त्यांना दिली. आणि दुसरं म्हणजे ज्या पूर्वकर्मामुळे त्यांच्या आयुष्यात दुःख आली तर त्या पुनश्च त्या कर्माचा उच्चार, कारण कर्माचा तुम्ही उच्चार केला ना, दादा म्हणाले की ते कर्मदत्त म्हणून येतं. आपल्याला इथे काय सांगतात, उच्चार करू नका, ठीक आहे झालं ते झालं, आता पुढे कसं जायचं, परत ते म्हणून दाखवू नका काय झालं कसं झालं, थोडक्यात सांगा. त्या कर्माचा उच्चार करू नका. ते कर्म असं असतं दादाने सांगितलं की तुम्ही त्याचा उच्चार केला की ते दत्त, ते गेलं असेल फिरून ते येणार तुमच्याकडे, तर त्याचा उच्चार करू नका. पुन्हा आपल्याला ते कर्म नको आहे तर त्याचा अजिबात विचार करू नका. फक्त तुम्ही असं सांगा की मला पुढचा मार्ग दाखवा, मला पुढे काय करायचं ते मला मिळू दे, पुढे माझ्या आयुष्यात सुख मिळू दे. तर त्याचा उच्चार न करता त्या कर्माचा, म्हणजे ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात वाईट घडले त्या कर्माचं निवारण म्हणजे ही सात प्रार्थना. त्यामुळे तुम्ही नुसती प्रार्थना म्हटली तर जी आयुष्यात त्याच्या चुकीच्या कर्माने त्याला त्रास झाला त्याचं आपोआप निवारण होणार आहे, तर ती त्याला ती प्रार्थना म्हणायला सांग. त्या कर्माचा उच्चार करू नको, त्याला ग्रंथ विमोचन दे, त्याचे विमोचन कर आणि त्याला दीक्षा दे, हे बाबांनी दादांना सांगितलं. आता या प्रार्थनेत सर्व काही त्यांनी समाविष्ट केलेलं आहे. तर काय आहे, प्रत्येकाच्या घराण्याच्या कुलदेवता असतात, त्याच्या प्रत्येक कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना जे जे काही आहे ते सारं या प्रार्थनेत आहे. त्यांच्यानंतर प्रत्येकाची वास्तुदेवता असते, कोणाची ग्रामदेवता असते, कोणाची उपास्य देवता असते. त्या सगळ्या देवतांच्या प्रित्यर्थ जी काही सेवा आहे ती ह्या प्रार्थनेने भरून निघते. त्याशिवाय गेल्या 7 पिढ्यातील वाडवडिलांची सद्गती, की या घराण्यातल्या वाडवडिलांना सद्गती मिळाली नाही आहे तर ते मग काय करतात, पुढच्या पिढ्यांना त्रास देतात. तर जशी त्यांना सद्गती मिळेल तशा पुढच्या पिढ्या आपोआप सुखी होतात. तर ती सद्गतीसुद्धा या प्रार्थनेत अंतर्गत केलेली आहे. आणि या सगळ्यामुळे आलेल्या भक्तांच्या दुःख निवारणाचा हा काळ झालेला आहे रामबाण उपाय. ह्याच्यामध्ये काय नाही आहे, दुःखाचं प्रत्येक कारण दूर करण्याचं ह्याच्यामध्ये शक्ती आहे. त्यामुळे ही प्रार्थना ही काय आहे, आलेल्या भक्तांचं दुःख निवारण करण्याचा रामबाण उपाय आहे. आता आपण पहिल्यांदा बघूया विमोचन. विमोचन म्हणजे काय, दादाने विमोचन केलं म्हणजे काय केलं. तर प्रत्येकजण येताना कर्म घेऊन येतो, आपण पाहिलं सत्कर्म असतं ते घेऊन येतं बरोबर. तर ते विखुरलेलं असतं, ते जसं त्यांनी केलेलं असतं त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात उदित होत असतं. दादाने सांगितलं कोणाच्या आयुष्यात लहानपणी उदित होतो, कोणाच्या तरुणपणी होतं, तर कोणाच्या म्हातारपणी पण होतं, कदाचित कोणाच्या पिरियडिकली उदित होतात. ते प्रत्येकाच्या कर्मानुसार ते घडत असतं ते उदित होण्याचं काम. आता त्या कर्मांना एकत्रित करून त्यांना योग्य आकार दिला. मी इथे 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 आहे असं ती सगळी कर्म त्यांनी काय केली, भक्तांची एकत्रित केली
आणि ती योग्य वेळी उदित म्हणजे त्यांचा चार्ज घेतला, तुझ्या तुझ्या ह्याच्यातली ही कर्म एकत्र केली, ती कधी उदित करायचं ते मी बघणार. विमोचन केलं म्हणजे काय केलं, ती कधी उदित करायचं मी बघणार. आता समजा एखादा मुलगा आहे, उदाहरण देते, लहानपणी त्याचा सत्कर्माचा जोर तेव्हा उदित होणार असतो, तर लहानपणी तो खूप हुशार असतो, अगदी बोर्डात बिर्डात येतो. पण मोठा झाल्यावर तो अचानक अभ्यास करेन असा होतो किंवा काही करत नाही, कारण तेव्हा त्याचं सत्कर्म तिकडे त्याला कमी पडत असतं, कारण त्याचं ऑलरेडी उदित झालेलं असतं, सगळं सत्कर्म तो बोर्डात येण्यासाठी खर्च झाले. मग त्याला जेव्हा नोकरी मिळवायची असते तेव्हा त्याच्या आयुष्यात त्याला सत्कर्म कमी पडत असतं. मग दादाने काय केलं, योग्य वेळ उदित केलं. मी काय केलं, जेव्हा ते उदित होणार होतं तेव्हा त्याला थोडंसंच दिलं. मग तो बोर्डात नाही आला, पण तो 80% मार्क मिळून पास झाला. पुढे तो 80% मिळवतच गेला. पण जेव्हा त्याला नोकरीसाठी सत्कर्माची गरज होती तेव्हा ते त्याला सत्कर्म पुरवलं. हे विमोचन. हे आपल्या आयुष्यात पदोपदी घडत असतं, की आपल्याला हे अनुभव येतात की आपल्यामध्ये ते घडतंय. हे दादा विमोचन करतातच आहेत अजूनही. याच्यासाठी आपण या सगळ्या साधनांना योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. आता एखाद्याचा एकदम सत्कर्म त्याला लागणार असतं, कधी त्याचा काहीतरी ॲक्सिडेंट होणार आहे तेव्हा, तर मग दादा त्याला सुरुवातीच्या अवस्थेत तेवढी आर्थिक सुबत्ता किंवा काही देत नाहीत, किंवा त्याला ते कर्म राखून ठेवतात. आणि ते कर्म कधी मिळतं की तो त्या ॲक्सिडेंटमधून वाचतो आणि तो म्हणतो, अरे मिरॅकल झालं, मी ह्याच्यातून वाचलो. का, तर त्याचंच सत्कर्म त्यांनी तिथे वापरलं आणि त्याला बरं केलं. हे विमोचन आहे. हे दादांना माहिती आहे कोणाच्या बाबतीत कधी काय करायचं. म्हणून विखुरलेली विस्कळीत कर्म एकत्र आणून त्यांना योग्य आकार दिला. ते सगळे एकत्र केली सत्कर्म आणि ती त्यांच्या जीवनात उदित केली. हे विमोचन आहे. आणि हे विमोचन त्यांनी पूर्वीच्या भक्तांच्या वेळेला वेगवेगळ्या त्यांना काय ते पूजन पद्धती देऊन त्यांच्या बाबतीत केलं, विमोचनं केली. आता त्यावेळी त्यांनी उदाहरण दिलं होतं की तुम्हाला भात करायचा आहे आणि तुम्हाला एक वाटी तांदूळ मी दिलेच निवडलेले, तर तुम्ही पटकन भात कराल, म्हणजे तुमचं जीवन काय सुसह्य होईल ना, त्रास नाही. पण तेच मी एक वाटी तांदूळ जमिनीवर सांडवले, कचऱ्यात सांडवले आणि तुम्हाला सांगितलं याचा भात करा, तर तुम्हाला पहिलं काय करायला पाहिजे, ते तांदूळ गोळा करायला पाहिजे, ते नीट निवडले पाहिजे, नंतर ते नीट धुतले पाहिजेत, परत चेक केलं पाहिजे काय कचरा बिचरा नाही ना, आणि मग आपण त्याचा भात केला पाहिजे. आणि हे दादाने आपल्यावर केले, एवढे श्रम घेतले. आपल्याला आता सरळ तांदूळ मिळतात आणि आपण भात करतो, आपलं जीवन सुसह्य झालं आहे. पण हे सगळं आपलं विखुरलेलं जीवन त्यांनी काय केलेलं आहे, सुस्थितीत आणलेलं आहे. एकत्र करून आपली सत्कर्म एकत्र करून त्याचा योग्य विनियोग केला. आपण म्हणतो ना गुरुवलय जवळ येतं, गुरुवलय कार्य करतं, ते हे विमोचन केलं. आता आपले 3 विमोचन आहेत. कर्मविमोचन, की पूर्वीच्या अनेक जन्मात ज्ञान अज्ञानाने घडलेल्या पातक प्रमादांचे विमोचन, की आपण अनेक मागच्या गत जन्मात आपल्या अजून काय काय घडलेलं असं आपल्याला माहिती नाही, आठवत नाही, देवाने ती दिलं नाही ते बरं आहे, आणि पुढच्या वेळेच्या काळात तेही दिलं नाही ते फार बरं आहे, पण आपल्याकडनं बरंच घडलेलं असतं. तर त्याचं विमोचन ते कर्मविमोचन. आता आपल्याला माहिती नसतं पुढच्या जन्माचं काय असतं. तुम्हाला जर भीष्माची गोष्ट माहिती असेल, जेव्हा ते शरपंजरी होते आणि तेव्हा त्यांनी 52 जन्म आधी कोणत्या तरी प्राण्याला ते बाण मारला होता आणि त्याचं ते प्रायश्चित्त त्यांनी 52 जन्मानंतर ते घेतलं, कारण तेव्हा तर त्यांच्यामध्ये त्यांना मुक्तच व्हायचं होतं कृष्णाच्या साह्याने. तेव्हा तरी ते घेतलं. म्हणजे बघा किती जन्माने घेतलं ते प्रायश्चित्त. ना आपण आपले किती जन्म मागे आपण काय केले आपल्याला काही माहिती नाही, पण ते आपल्याला आपल्या कर्मविमोचन दादाने केलं. वंशविमोचन, की आपल्या घराण्यात जे दिवंगत झाले तर त्यांना जर मुक्ती नाही मिळाली तर त्यांना मुक्ती कोण देतं, त्यांच्या घराण्यातल्या पुढील पिढ्या. आणि मग त्या पिढ्यांकडनं जर योग्य काही आचरण झालं नाही तर ते काय करतात, त्यांना त्रास देतात. म्हणून त्यांना त्रास दिल्यानंतर त्यांच्या आयुष्यात दुःख येतात. आणि म्हणून त्यांनी काय केलं, विमोचन म्हणजे वंशविमोचनाची हवना जे जुने लोक आहेत ते सांगतात, रामभाऊ वगैरे, की मलंगडच्या पहाडावर जाऊन, कारण ते कोणाच्या घरात हवन करून चालत नाही, किती प्रकारची हवनं केली दादानी प्रत्येक ह्याच्यासाठी. तर त्याच्यासाठी मलंगडावर जायचं, सगळं सामान घेऊन चढून जायचं, तिथे शंकराच्या देवळात ते हवनं करायची आणि मग ते यायचं. म्हणजे त्याच्यासाठी इतके कष्ट घेतलेले त्या जुन्या लोकांनी, आणि त्याचा फायदा आता आपण घेतो अगदी व्यवस्थितपणे. आपल्याला काही कष्ट न करता त्याचा फायदा मिळतो. त्याच्यानंतर ऋणमोचन. ऋणमोचन म्हणजे काय, ऋणानुबंधात सुसंगती, की असे ऋणानुबंध असतात की आपल्या कर्मात जर विस्कळीतपणा असेल तर ते अजून विस्कळीत होतात. म्हणजे एखादा वडिलांचं आणि मुलांचं पटणार नसेल तर ते काय होतं, त्या काहीतरी कर्म कमी पडतं आणि ते एवढं फाटत जातं की मुलगा वडिलांचं तोंड बघत नाही, वडील मुलाचं तोंड बघत नाही. आणि हे ऋणानुबंध फार महत्त्वाचे असतात. की आपल्याला आईबाबांची गोष्ट माहिती आहे की ते बारकामाईत बसले असताना एक पाल सुकसुकत होती. तर बाबा तिला म्हणाले, येणार आहे तुझी बहीण तुला भेटायला येणार आहे. तर सगळे लोक हसले, कारण पालीचं सुकसुकणं एक तर अशुभ म्हणतात.
पालचूक चुकली बाबा, काहीतरी झालं असं ते लोक म्हणा. त्याच्यामध्ये बाबा तिला सांगतात तुला भेटायला कोणतरी येणार आहे. म्हटलं हे काय आहे? तर नाही, तिचा गेतजन्मातला ऋणानुबंध राहिला आहे, तिची बहीण तिला भेटायची राहिली आहे, आज तिची बहीण औरंगाबादवर येणार आहे. तर कोणी विश्वास ठेवला नाही, बाबा साईबाबांवर कोणी विश्वास ठेवला नाही. आणि तेवढ्यात एक माणूस आला आणि तो म्हणाला मी औरंगाबादच्या कोणीतरी तुम्हाला काहीतरी द्यायला सांगितलं असं म्हणून तो आला. आणि त्याने त्याच्याजवळचं ते बोचकं उघडलं, तर त्याच्यातून एक पाल आली औरंगाबादवरून आणि ती सरसर त्या भिंतीवर चढली आणि त्या दोघी बहिणी भेटल्या. असे ऋणानुबंध असतात. तुम्हाला कुठच्या जन्मात तुम्ही कुठच्या रूपात असाल, मनुष्य रूपात असत असं नाही तरी तुम्हाला ते फेडावे लागतात. त्यांची भेट होती ती घडली ना, तर ते अशी ऋणानुबंधाचे गणित आहेत. त्याने आपलं ऋणमोचन केलं, आपल्याला त्या बंधनातून मुक्त केलं. कोणाचं काही द्यायचं राहिलं असेल तर आपल्याला दादानी मुक्त केलं. आता जे आपलं कर्मविमोचन केलं ते दादानी इहलोकात, मी आपण इथे असताना आपलं तर केलं, पण परलोकात पण केलं. जे आपले कोणी गेले आहेत, कारण तिथे ते करायला सोपं आहे कर्मविमोचन. कारण इथे काय असतं, फक्त आत्मा आणि कर्म असतं. इथे देह असतं, देह आला की ऋणानुबंध लागले, त्यामुळे ते व्हायला वेळ येतं. आणि त्यांनी ते केलं आहे आणि हे सगळं वर्णन दादांच्या आत्मनिवेदनमध्ये आहे. जरूर वाचा सगळ्यांनी. आता आपण जन्माला येण्यापूर्वी जसं सांगितलं तसं काय असतं, आत्मा आणि कर्म. जन्माला आल्यानंतर आपल्याला काय असतो, आत्मा असतो, पण आपल्याला देह प्राप्त होतो. आणि हा देह प्राप्त झाला की काय होतं, परत 5 ऋणानुबंध येतात. आता मला सांगा कुठचे 5 ऋणानुबंध? मुलाखत सगळ्यांनी ऐकले आहेत ना? जन्मकर्म, जन्मजन्मांतर, मातृपितृ, इतरे जन आणि देवाधिकार. रे वा, येत आहे सगळ्यांना. आता हे जेव्हा आपण जन्म घेतो, आपला आत्मा ह्या जन्माला घेतो, देह घेतो, त्यावेळी त्याला गतजन्मातले 2 ऋणानुबंध लागतात. ते कुठचं असतात, जन्मकर्म. कारण देव त्याला जे जीवन व्यतीत करायला कर्म लागणार असतं ते देऊन पाठवतो. आणि दुसरं असतं जन्मजन्मांतर, म्हणजे मागच्या अनेक जन्मात त्यांनी जे काय केलेलं असतं ते सगळं तो घेऊन येतो. मग त्याच्यात भीष्मांसारखं कोणाला बाण मारला असेल तर, किंवा कोणाचं भलं केलं असेल तर ते सगळं घेऊन तो जन्मजन्मांतरमध्ये येतो. आणि त्याच्यानंतर ह्या जन्मात त्याचे जे आईवडील असतात त्यांचं काय असतं, मातृपितृ ऋणानुबंध. इतरे जन, देवाधिक म्हणजे तो ज्या घराण्यात त्यांनी जन्म घेतला आहे त्या घराण्याचे देव, ते देवाधिक ऋणानुबंध. आणि इतरे जन म्हणजे काय, सगळे आले त्याच्यात. म्हणजे इतरे जन ऋणानुबंध एक तर माणसाला घडवतं तरी किंवा बिघडवतं तरी, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बायको पण आली, नवरा पण आला, मुलं पण आली, आपले मित्र आले, नातेवाईक आले, त्रयस्थ आले, सगळे आले. आणि ते किती क्लिष्ट आहे इतरे जन ऋणानुबंधाचं गणित. कोणी कोणाच्या बाबतीत काय केलं आहे ते तुम्हाला या जन्मात येऊन फेडायचं आहे, विचार करा. तर हे इतरे जन ऋणानुबंध अतिशय म्हणतात दादानीच डेंजरस, काय डेंजरस सांगू ऋणानुबंध. ते ह्या सगळ्या ऋणानुबंधांपर्यंत जीवन जगतो, बरोबर. तर आणि जाताना तो फक्त काय करत जातो, आत्मा आणि कर्म परत घेऊन जातो, देह इथेच ठेवतो. सगळे ऋणानुबंधात जे काही चांगलं वाईट आहे ते कर्मात तो घेऊन जातो. असं हे जीवराचं गणित आहे. आता दादा म्हणतात जर मी तुमचं विमोचन नाही केलं आणि तुम्हाला जर मला दीक्षा द्यायची आहे, तर अशा अवस्थेत जर मी तुम्हाला दीक्षा दिली की सगळी गणितं तुमची बिघडलेली असताना जर मी तुम्हाला दीक्षा दिली, तर जे तुमचे ऋणानुबंध प्रवाहित होत आहेत, मी हे जे 5 ऋणानुबंध आपण घेऊन जीवन जगतो ते काय होतात, अधिक प्रखर होतात. विमोचन न करता जर दीक्षा दिली तर ते तुमचे 5 ऋणानुबंध अधिक प्रखर होतात. म्हणजे काय, मी सांगितलं उदाहरण, वडील आणि मुलाचं पटत नसेल तर एवढं प्रकोपाला जातं की मुलगा वडिलांचं तोंड बघत नाही, आई म्हणजे एकमेकांचे ते दोघं तोंड बघत नाही. तर असे ऋणानुबंध फेडायला मग अजून कठीण जातं. काय, मातृपितृ ऋणानुबंध तर फेडला पाहिजे. आणि तो जर फेडला नाही तर परत तो पुढच्या जन्मात आला, मग तो अजून पुढच्या जन्मात आला, मग ते सगळे गणित बदलत जातं. आणि मग ते जन्मजन्मावे अनेक जन्मोजन्मी गेलं तरी ते ऋणानुबंध फिटत नाही. त्यामुळे एखाद्याला जर दीक्षा द्यायची असेल तर दादा म्हणतात त्याचं विमोचन होणं गरजेचं आहे. हे सगळ्यातून त्याला मुक्त केलं पाहिजे, मगच त्याची दीक्षा धारण केली पाहिजे. जर दुधाचं भांडं आहे की आपण न घासता त्याच्यात दूध होतं तर ते दूध नसणार. म्हणजे जर मी विमोचन न करता दीक्षा दिल्या तर त्या सगळ्या दीक्षा करणार व्यर्थ जाणार. उलट तुमची ऋणानुबंधाची गणितं अजून कठीण होणार, ती तुम्हाला सोडवता तर अजिबात येणार नाही. त्यामुळे ते म्हणतात की गुरुचं काम आहे दीक्षा कधी द्यायची, गुरुनी ठरवायचं आहे. दीक्षेचा लाभ कधी द्यायचा हे गुरुवरती अवलंबून आहे. कारण समोरचं माध्यम जर सक्षम नसेल दीक्षा केला तर गुरुनी दीक्षा द्यायची. म्हणजे दादाने किती सबूत दाखवली, सगळी विमोचना केली, सगळ्यांना सक्षम केलं आणि त्याच्यानंतर त्यांना दीक्षा दिल्या. आणि तीसुद्धा एकच दीक्षा नाही दिली तर ती टप्प्याटप्प्याने दिली, त्यांना जशी धारण करता येईल अशा रीतीने ती दिली.
त्यामुळे दादाने इतका बारकाईने सगळ्या गोष्टींचा विचार केला, विमोचनं केली आणि सगळ्या आपल्या भक्तांना काय केलं, दीक्षा दिला. आणि दादाने सांगितलं दीक्षेची जबाबदारी कोणाची असते, गुरूंची असते. आणि भक्ताचं काय कर्तव्य असतं दीक्षा घेताना, फक्त गुरु आज्ञेचं पालन करायचं, जे गुरु सांगतात त्याप्रमाणे वागायचं. आणि त्यांनी त्या सगळ्यांना तेवढं सक्षम बनवलं की मी सांगतो तेवढं करा. लोकांचा विश्वास बसला, विमोचन झाला, दुःख दूर झालं, लोकांचा विश्वास बसला आणि त्यांनी दीक्षा दिल्या. आता दीक्षा ही असते ना, ती भक्ताच्या कायेला देतात, पण ती कायावाच्या मनासाठी असते, कायावाच्या मना. आणि त्याचं जेव्हा एकरूपत्व असतं तेव्हा ती दीक्षा धारण होते, किंवा ती दीक्षा धारण केल्यानंतर त्याचं एकरूपत्व व्हायला लागतं आणि त्याच्या कोशांचा काय होतो, विकास होतो. म्हणजे ते माध्यम काय होतं, परिपूर्ण होतं. दैहिक माध्यम परिपूर्ण होतं, विकसित होतं, त्याचा आत्मिक विकास होतो. आणि तो पारमार्थिक विकास झालेलं माध्यम दादांना हवं होतं. कशासाठी, आपल्या कार्यात, विश्वकल्याणाच्या कार्यात माध्यम म्हणून हवं होतं. म्हणून त्यांनी त्यांची विमोचनं केली आणि त्यांना काय केलं, विकसित केलं. म्हणजे दैहिक माध्यम त्यांचं विकसित केलं, त्यांना दीक्षा दिल्या. आता दीक्षेसाठी जसं सांगितलं तसं एक संकल्प असतो आणि भक्तांनी त्याचं पालन करायचं असतं. पण संकल्पाला काय लागतं, आपण मगाशी पाहिलं, उच्चार आणि गुरुशक्ती. जर उच्चार क्लिअर नसेल तर काही उपयोग नाही, आणि गुरुशक्ती तर पाहिजेच. नुसती गुरुशक्ती पण उपयोगाची नाही, किंवा नुसता उच्चारसुद्धा उपयोगाचा. माणूस आहे उच्चार करायला पण शक्तीच नाही तर काय दीक्षा धारण होणार. आणि शक्ती आहे पण माणूसच नाही धारण करायला, तरी पण त्याचा उपयोग नाही. दोन्ही पाहिजे, तेव्हाच ती दीक्षा काय होते, धारण होते, ती प्रवाहित होते. दीक्षा ही एकच असते, पण ती आपल्या साधकाचं माध्यम जर तेवढं सक्षम नसेल तर त्याला ती तशी ग्रहण करता येते. म्हणून दादाने ती 5 भागात दिली. काय काय दीक्षा दिल्या आपल्याला, उपासना, नामस्मरण, अनुग्रह आणि त्याच्यानंतर गुरुदीक्षा. म्हणजे ती गुरुदीक्षेचे जे भाग आहेत, गुरुदीक्षेतच आहे. आणि त्याच्यानंतर ती कारण दीक्षा. कारण दीक्षा ही काय, ह्या सगळ्या दैहिक माध्यमाला गुरुदीक्षापर्यंत विकसित करणार. कारण माध्यम म्हणजे तुम्हाला इतरांचा विचार करायला लावणारी दीक्षा. इतर दुःखी कष्टी झाल्यानंतर तुम्ही विचार करा, त्याच्यासाठी कारण दीक्षा. आणि कारण दीक्षेत त्यांनी सगळ्यांना समाविष्ट केलं. एवढंच ते म्हणाले की तुम्हीच नाही तर तुमच्या घरातले सगळेजण, तुम्ही एक माणूस जर केंद्रावरती आला तर त्याच्या कारण दीक्षेद्वारे त्याच्या आजूबाजूचे सगळे वातावरण आले. म्हणजे आमच्या घरी जर जनावरं असतील, पाळीव प्राणी असेल तर त्याचा पण समावेश घरातल्या एकाला दीक्षा धारण केल्याने त्याचा होतो. एवढी दादाने ती कारण दीक्षा पॉवरफुल केलेली की ते कारण दीक्षा. आणि हे जेव्हा झाल्यावर महाकरण दिशा आहे, त्याला दीक्षा नाही म्हटलं. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायला लागा तेव्हा तुम्ही गुरुमार्गावरती जाणार आहात आणि ती तुमची महाकरण दिशा आहे, असा त्याचा हेतू आहे. आणि ते दादानी टप्प्याटप्प्याने सगळ्या भक्तांच्या बाबतीत केलं, पेशन्स दाखवून. कोणी सक्षम नव्हतं, कोणाचीही कॅपॅसिटी नव्हती, पण दादानी हे केलं. म्हणजे थोडक्यात काय, गुरुशक्ती धारण झाले की दीक्षा प्राप्त होते आणि यासाठी उच्चार स्पष्ट असायला हवा. मी भक्तांची विमोचनं केली, गुरुदीक्षा घेतल्या, त्यांना दिल्या आणि त्यांचं माध्यम वापरलं कशासाठी, शक्तिपीठ स्थापनेसाठी आणि त्यांना कार्यासाठी सक्षम केलं. भक्तांचा विकास, दैहिक आणि आत्मिक विकास केला. हे आत्तापर्यंत दादाने केलं. आता कार्यात नव्याने जे भक्त आले नंतर, हे सगळे दीक्षा देऊन झाला, त्यांना वाटायला लागलं आमच्यासाठी हे काहीच नाही. असं का, ह्यांच्यासाठी यांना केलं, ह्यांची विमोचन झाली, ऐकलं, ह्यांनी अशी हवनं केली, हे त्या हवून आलं होते, हे इकडे होते, ह्यांना ही दीक्षा मिळाली. पण नवीन भक्तांना दीक्षाच नाही आहेत. ते म्हणतात आमचं काय. तर दादाने सांगितलं आहे तुमची तरतूद मी करून ठेवली, ह्या सगळ्या सिद्धता तुमच्यासाठीच केल्या आहेत, पुढे तुम्ही आल्यावर तुम्हाला लाभ व्हा म्हणून. ते लोक बिचारे जिन्याने चढून गेले पायऱ्या, तुम्हाला लिफ्ट आहे, तुम्ही डायरेक्ट तिथे पोचताय. त्यांना जिथे मी नेऊन ठेवलं तिथेच तुम्ही जाणार, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यासाठी सगळी तरतूद झालेली आहे. आणि त्याच्यासाठी ही दैनंदिन प्रार्थना लक्षात ठेवा. नवीन आलेल्या भक्ताला, जुन्याला तर नित्यच आहे, जरी विमोचना दीक्षा झाली तरी त्यांच्यासाठी डेली ते व्हायलाच पाहिजे, त्यांना तर आहेच. पण नवीन आलेल्या भक्तांचं सर्व काही कशातून होणार आहे, दैनंदिन प्रार्थनेतून. म्हणून ती त्या पद्धतीने म्हटली गेली पाहिजे. म्हणून दादांचा जो रामबाण इलाज होता तो म्हणजे काय, दैनंदिन प्रार्थना. आणि त्याच्यानंतर दैनंदिन प्रार्थनेने आपल्याला काय आपल्यात साध्य होतं, तर गुरुमार्गी झाल्यावर जीवनात आचार विचारांना निश्चिती प्राप्त व्हायला लागली. जसं आपण पूर्वी भरकटलेलं होतं तसं आता होऊन चालणार नाही. आपले आचार विचार एका निश्चित दिशेने जायला पाहिजे. दादाने आपल्याला सवय लावली, आपल्याला पूजा करायची सवय नाही. राशी काकाने सांगितलं पहिल्या दिवशीच्या मुलाखतीत, आपल्याला नित्य पूजनाची सवय लावली, देवासमोर 10 मिनटं बसायची सवय लावली, प्रार्थना म्हणायची सवय लावली, बैठक सिद्ध केली. असं करत करत ओंकार साधनेला आपल्याला हे केलं. म्हणजे त्याला एक आपल्या सगळ्या आचार विचारांना एक निश्चिती दिली, कायावाच्या मनाचं एकरूपत्व केलं.
आणि त्याच्याच जोडीला त्यांनी काय दिलं, आहार पण तुम्ही सांभाळा. सगळ्या तुमच्याला निश्चितता आली पाहिजे. मग असं कधी उठायचं कधी करायचं नाही. 12च्या साधना झाली पाहिजे, 12च्या पूजन झाली पाहिजे. एक निश्चितता दिली सगळ्या गोष्टींना. आणि ती निश्चितता अजून येण्यासाठी म्हणजे त्या निश्चिततेत परफेक्शन येण्यासाठी दैनंदिन प्रार्थना व्यवस्थित म्हणणं फार गरजेचं असतं. त्याच्यात तर सगळा उच्चार आहे. तर त्याच्यात अजून परफेक्शन अजून 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 करण्यासाठी दैनंदिन प्रार्थना योग्य रीतीने म्हटली गेली पाहिजे. दैनंदिन प्रार्थनेमुळे आपली इहलौकिक कर्तव्याची काय भूमिका आहे याची जाणीव होते. आपल्या जीवनाला योग्य वळण लागते. कसं ते आपण प्रार्थनेचा अभ्यास करताना बघतो, म्हणजे त्याच्यामागचं बॅकग्राऊंड आहे की प्रार्थना का दिली, कशी दिली, काय काय बदल काय काय केलं भक्तांसाठी, ह्याच्यासाठी. दादांचं म्हणणं हे जीवन प्राप्त व्हायला किती कठीण आहे ह्याची जाणीव आपल्याला असते. आपल्याला नाही आहे, पण दादांना माहिती की मनुष्य जन्म प्राप्त होणं फार म्हणजे बहुमोल ठेवा दादा म्हणतात. तर ह्याची जाणीव आत्म्याला असते आपल्या. त्यामुळे हे जीवन प्राप्त व्हायला किती कठीण आहे याची जाणीव आपल्या आत्म्याला असते. प्राप्त जीवनरूपी बहुमोल ठेवायचा अपव्यय होता कामा नये. गेलेली संपत्ती किंवा गेलेलं इतर सर्व काही परत मिळू शकते, परंतु गेलेला प्रत्येक क्षण परत मिळत नाही. म्हणूनच हे जीवन सद्गुरू रूप करून आपल्याला कारणी लावायचं आहे. आपल्याला गुरु मिळालेत ह्या जन्मात. मग ह्या जन्माचा अपव्यय होता काम नाही. परत पुनरपी जननम पुनरपी मरणम आपल्याला चक्रात नाही पडायचं. आपल्याला परत जन्म घ्यायचा आहे. कशासाठी? त्यांच्या कार्यासाठी. ते सांगतील तसा. त्याच्यासाठी आपण ह्या जन्मात स्वतःला सक्षम करायचं आहे की काय करायचं, मी काय करू दादा सांगा. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे आचरण करत हे करायचं आहे. आणि त्याचसाठी आपल्याला हे जीवन कारणी लावायचं दादा म्हणतात. आणि त्याच्यासाठी त्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही दैनंदिन प्रार्थना व्यवस्थित म्हटली पाहिजे. आता आपण प्रार्थनेकडे येऊया. दैनंदिन प्रार्थना काय आहे त्याच्यात आणि का नीट म्हटली पाहिजे. तर दैनंदिन प्रार्थनेची सुरुवातच बघा काय आहे. हे भगवंता नारायणा, आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरता ज्या दिव्य पुण्य विभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील अनिसटला आहे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडते. आता हे पहिलंच वाक्य किती महत्त्वाचं आहे बघा, की ते देवाकडे प्रार्थना आपण करतो आहे की आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरता कोण झटलं आहे या मार्गातल्या दिव्यपूर्ण विभूती. त्यांनी स्वतःला खूप त्रास दिला आहे. म्हणजे हाजी बाबा यायचे तेव्हा दादा सकाळी जेवायचे, रात्रीच एकदा जेवायचं, एवढं त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे. म्हणजे स्वतःला त्रास सोसला आहे त्यांनी. एवढा त्रास सोसून देखील ते अनिश्चित होते. अजूनही त्या विभूती आपल्यासाठी शक्तिरूपात कार्य करत आहेत. तर त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडनं यथोचित वर्तन होणं. त्यांच्या उपदेशाविरुद्धचं वर्तन आमच्याकडे नको करू. त्यांनी जो उपदेश केला आहे, त्यांनी जी आज्ञा केली आहे त्याप्रमाणेच आमचं वर्तन करू. आता विभूती म्हणजे कोण? आपण म्हणतो विभूती, पण दादाने त्यांची पण व्याख्या सांगितली आहे. ज्यांना आपल्या कुटुंबाचा उद्धार व्हावा अशी तळमळ लागलेली आहे, आपल्या हातून प्रत्येक क्षणाला घडणाऱ्या कर्माचे ज्ञान ज्यांना झालेले, ज्यांना आपल्या ऋणानुबंधांचे धागेदोरे समजले आहेत व ते ज्यांचे विमोचन करतात त्यांनाच विभूती म्हणतात. म्हणजे त्यांना आपल्या दादांसमोर एखादा माणूस बसला ते आता त्याचे 7 जन्म कळायचे. दादांना माहिती असेल त्याचं गेल्या जन्मात काय, पण दादांनी कधी उच्चार नाही केला. पण त्याला योग्य त्यांनी मार्गदर्शन करून पुढच्या जन्मांची तरतूद केली. आणि हेच विभूती आपल्यासाठी करतात. त्याच्याप्रमाणे आपल्याला काय करायला पाहिजे? उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे. आपल्याला माहीत नाही आपले किती जन्मांचे ऋणानुबंध राहिले. आता भीष्मांसारख्यांना जेव्हा 52 जन्म लागतात तर आपले किती जन्म असतील याचा विचारच न केलेला बरा. तर प्राप्त जीवनात ऋणानुबंधांची मिसळ झालेली आहे. तर ती सगळी त्यांच्या कृपेने आपली दूर होऊ दे. आणि त्यासाठी जे निश्चित आचारविचारांची निश्चितता जी आपल्याला करायची ती या प्रार्थनेतून होऊ दे, असा त्याच्यामागचा हेतू आहे. आता यथोचित वर्तन म्हणजे काय? तर यथोचित वर्तन म्हणजे विभूतींच्या सात्विक भूमिकेशी एक. विभूतींनी इतरांचा कल्याण हा एकच हेतू ठेवला आहे. आणि त्याच्यासाठी पुढे राग ते नाही. आपल्याला त्यांनी प्रेमाने जवळ घेऊन सगळं केलेलं आहे. तेवढंच प्रेम, तेवढाच पेशन्स आपण काय केलं पाहिजे इतरांच्या बाबतीत. यथोचित वर्तन म्हणजे तेच आहे. धडा कोणाला तरी ददवा बोलायचं, रागवायचं नाही. आता सोडून देऊया. ह्यांनी काय केलं करण्यानं आपण आपल्याला 1% तरी सुधारणा करू शकतो ना. अगदी ह्या जन्मात नाही होणार, पुढच्या जन्मात तर होईल, पण सवय तर ह्या जन्मापासून करूया. तर यथोचित वर्तन घडून हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे विभूतींच्या सात्विक भूमिकेशी एकरूपत्व असलं पाहिजे. या क्षणापासून तरी पुनरावृत्ती नको. पातकांची आणि प्रमादांची त्यांनी म्हटलं या क्षणापासून तरी पुनरावृत्ती नको. आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती नको. आता सगळ्यात पहिलं म्हणजे पातक. तर पातक म्हणजे काय? जे आपलं वाईट कर्म आपल्या हातून ज्ञान अज्ञानाने मी कळत नकळत झाले, मी मुद्दाम करायचं म्हणून केलं तर नाही, ते पातक. आणि प्रमाद म्हणजे काय? जाणून बुजून केलेलं वाईट कर्म. मला माहिती आहे मी असं वागण्याने याचं वाईट होणार आहे, पण मी तसंच वागणार, वाईट होऊ दे त्याचं, मला मग कळतं आहे तरी पण मी करायचं. आता जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये काय आहे
पातक जे आहे ना त्याला काय म्हणतात, शालन होतं त्याचं. पण प्रमादाचं म्हणजे जाणून बुजून केलेल्या वाईट कर्माचं शालन होत नाही. फक्त त्याचं शालन कोण करू शकतं? गुरु. म्हणून गुरुमार्ग सगळ्यात थोर आहे. गुरु त्याचं शालन करू शकतात. आणि दादानी सांगितलं बघा, आपण प्रार्थना म्हणतो, आमच्या हातून घडलेल्या पातकांची वा प्रमादांची या क्षणापासून जरी पुनरावृत्ती न आमच्या हातून घडलं आहे तर गुरुमार्गात त्याचं शालन होणारच आहे. पण त्याची पुनरावृत्ती आमची आता परत नको. मी या क्षणात दादा आपल्याला पदोपदी संधी देतात. आता आधी केलं ते केलं, इव्हन रोज देत आहेत. रोज म्हणा, काल जर काय घडलं असेल तर आज म्हणा, तिथून त्याची से खंडित होते असं. तर पुनरावृत्ती न बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि शुद्र मनोविकारानं किंवा कोत्या समजुतींना बळी पडून आळसामुळे अथवा अज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील अथवा अंधारुद्गार तोंडावाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध कृती घडली असेल, त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो. आता हा मी कोण? ही आत्मा त्या ह्यांच्याकडे क्षमा मागतो आहे. हे फार महत्त्वाचं आहे की मी म्हणजे आपला स्थूलदेह आणि सूक्ष्मदेह, आणि त्याच्यामध्ये काय काया आणि मन म्हणजे आत्मा दोन्ही आहे, देह आणि आत्मा. तर ती चैतन्य आपल्या जे आत्मा असतं ते सत्कर्म घेऊन येतं. तर ते सत्कर्माला आपल्याला काय करायचं, वापरायचं इतरांना सुखसमाधान देण्यासाठी. ते सत्कर्म आपण गुरुमार्ग गेलो, आपल्याला त्याचा उपयोग करायचा इतरांसाठी. तर ते चैतन्य आपल्याबरोबर आहे. तर त्यामुळे त्याला निश्चिती प्राप्त होऊन निश्चित म्हणजे आपण दुसऱ्या मनाद्वारे आपण हे कार्य करणार तर तुझं भलं होऊ दे, की आपल्या मनाला दुसऱ्याचं दुःख बघून दुःख होतं. म्हणजे हे कार्य तर मनाद्वारे होणार आहे. तर त्या मनाला मनोविकारांना बळी पडून किंवा असं काही होतं कामा नये. तर आपण काय करायला पाहिजे की आपलं मन तर मी चांगलं वागलं पाहिजे. आणि ते सत्कर्म जे माझ्यापाशी आहे ते मी कशासाठी वापरलं पाहिजे? इतरांच्या भल्यासाठी. बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि शुद्र मनोविकारांना किंवा कोत्या समजुतींना बळी पडून आळसामुळे अथवा अज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील, म्हणजे माझ्या हातून काही चुकीचं घडलं असेल विभूतींबद्दल किंवा जे काही आपण मार्गाबद्दल पण झाले इथे जरा असं पटकन म्हणतो, तर ते सगळं जाऊ दे. ते आता तोंडावाटे निघाले असतील किंवा त्याने एखादी गोष्ट सांगितली असं कर आणि मी ते केलं नसेल, त्यांच्या उपदेशाविरुद्ध माझी कृती घडली असेल, तर त्या सर्वाबद्दल मी तुझी व त्या सर्वांच्या अनन्य भावाने क्षमा मागतो. म्हणजे आपण भगवंताला सांगतो मी त्या विभूतींची आणि तुझी क्षमा मागतो. आमच्याकडे काय ते सुख झाले. आणि हे मी म्हणजे कोण? तर आत्मा. कारण आत्म्याला सत्कर्म घेऊन पुढे जायचं आहे, त्याला स्वतःचा विकास करायचा, आत्म्याला त्याची जाणीव आहे. म्हणून आमच्या कुटुंबात सदैव सुख, शांती, समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्य वाचतो. तसेच तुझ्याविषयीची अचलनिष्ठा आमच्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव राहू दे. ईश्वराविषयीची आत्मीयता, ईश्वराविषयीची प्रेम निष्ठा आपल्यासाठी राहू दे. कारण शेवटी काय, जो देतो तो वदत नाही. सगळं कोण करतो तेच आहे ना, गुरु आहेत. आपण गुरुदेवाला बघतोच, पण आपण ईश्वराकडे मागायचं. आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजिलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो व इतरही अनेक सत्कृत्य प्रत्ययी घडत राहो, जेणेकरून त्या दिव्य पुण्य विभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहत व तुझीही आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपादृष्टी राहील असे म्हणून. आता जे काही आमचं आयुष्य राहिलं आहे तर त्यांनी योजलेलं जे कार्य आहे ते आमच्या हातून उत्साहाने यशस्वीरित्या. गुरुवारी आरतीला यायचं आहे, दादाने सांगितलं आहे. गुरुवारला या आठवड्यातनं एकदा आपल्याला ज्ञानसभेच्या महिन्यातून एकदा वर्गाला यायचं आहे. तर ते उत्साहाने आणि यशस्वीरित्या आम्ही चांगलं येऊन इथे करायला पाहिजे. नाहीतर कंटाळा, अरे बापरे आता कसं करायचं, आज गुरुवार आहे आपल्याला जायला पाहिजे, आता पाऊसच आहे मग नाही गेला, असं नका करू. उत्साहाने आनंदाने आपल्याला केंद्रात जायचं आहे, ह्या भावनेने आपल्याला दादा भेटणार आहेत, या भावनेने तुम्ही या. जेणेकरून त्या दिव्यपुण्य विभूती आम्हावर सतत म्हणजे त्या विभूती आपल्यावर ते खुश होतात, त्या संतुष्ट होतात. आणि तुझी आमच्या कुटुंबावर, आणि त्या विभूती संतुष्ट झाल्यावर तुझी आमच्या कुटुंबावर अशीच कृपादृष्टी राहील. म्हणजे विभूती संतुष्ट झाला की देव पण संतुष्ट होणार. त्यामुळे हे जे काही कार्य आहे ते आमच्या हातून कसं पार पडू दे, उत्साहाने आणि यशस्वीरित्या. हे प्रभू, आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी दे. हे आपण रोज म्हटलं पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. कारण दादाने काय सांगितलेलं आहे, तुमचं प्रत्येक कर्तव्य जर तुम्ही निष्काम म्हणजे त्याच्यामध्ये काही भाव न ठेवता, काही हे न ठेवता आपल्याला हे करायचं आहे, आपलं हे कर्तव्य नाही, आपल्याला हे पार पाडायचं, या भावनेने जर ते केलं तर ते काय होतं, सत्कर्म होतं.
आणि आपल्याला सत्कर्माची अतिशय गरज आहे. आणि त्यामुळे आपण आपलं प्रत्येक सत्कर्म काय कर्तव्य जेव्हा आपण भावनेने पार पाडू की मला पाळायचं अहोरात्र मी न कंटाळता, की आता तरी सांगितलं गृहिणीचं कर्तव्य काय आहे? जेवण करायचं. मग फक्त जेवण केलं की तिचं कर्तव्य संपलं का? नाही. तर ते काय आहे, तिने केलेलं जेवण सगळ्यांनी जेवलं की नाही ते बघणं. काय जेवण उरलं आहे ते कोण खाणार नसेल तर त्याचा विनियोग कसा करायचा, ते कोणाला द्यायचं, ते सगळं कसं आवरायचं हे पण तिचं कर्तव्य आहे. नुसतं हां मी जेवण केलं आता तुम्ही जेवा काय ते बघा उरलं तर टाकून द्या, तर ते कर्तव्य झालं का? नाही, ती फक्त कृती झाली. तर ते कर्तव्य कधी होतं की जेव्हा तुम्हाला दिलेलं प्रत्येक काम तुम्ही परिपूर्णतेने पार पाडाल, त्याच्यामध्ये तुमचा कसलाही हेतू नाही आहे. आणि अशा वेळेला जेव्हा ते कराल तेव्हा ते काय होतं, तुमच्यासाठी सत्कर्म होतं. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे, पूर्वीच्या सत्कर्मानुसार, असं आम्ही पूर्वी अनेक सत्कर्म केली आहेत, तर त्या सत्कर्मानुसार जर काय आमच्यातून सत्कर्म घडलं असेल तर त्याच्यानुसार आमच्यापैकी काही व्यक्ती आज जरी सुखभोगीत असतील तथापि हा जन्म कशासाठी आहे? पुढच्या जन्मासाठी आहे ना. पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने याच जन्मी अतिप्रयत्नाने करावी. अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्यशुद्ध वाचेने तू जगाला जो धडा घालून दिला आहेस त्याला अनुसरून माझ्या हातून वर्तन घडते. म्हणजे पुढील जन्माचं पण माझ्या म्हणजे असं नको हा जन्म सगळा सुखात आहे मी म्हणून मी दुर्लक्ष करायचं नाही, तर त्याही सुखातही आणि दुःखातही मला माझं कर्तव्य परिपूर्णतेने पाळण्याची बुद्धी दे आणि माझ्या पुढच्या जन्माची तरतूद मला करण्याची बुद्धी दे. कारण ते अतिप्रयत्नाने आपण सत्कर्म करत करत कर्तव्य करत करतच ती तरतूद होणार आहे. तर तू जो धडा घालून दिला त्याला अनुसरून माझ्याकडनं आचरण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, उपकाराची फेड अपकाराने न होईल अशीच बुद्धी हे दयाघना कुटुंबातील सर्व व्यक्तींना दे. उपकाराची फेड म्हणजे काय? आपल्याला गुरुनी काय केलेलं आहे, आपल्यावरती उपकार केलेले, हे सगळं केलेलं आहे आपल्यासाठी, जे हे केलेलं आहे काय म्हणतात गुरुमार्ग स्थापन केलं आहे, सगळे ते उपकार केलेले. तर त्याच्यामध्ये त्यांच्या सांगण्याप्रमाणे आमच्याकडनं आचरण होतं नाही, त्यांच्या सांगण्याच्या विरुद्ध आचरण नको. मग ते काय झालं, उपकाराची फेड अपकाराने. याचा दुसरा पण अर्थ आहे पुढे आपण तो बघणार आहोत. पण आता प्रार्थनेच्यासाठी हा एवढाच अर्थ मी तुम्हाला सांगते. आणि एवढीच मागणी मी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागते, अतिशय नम्रपणे देवाकडे मागत आहे. आपण याचक आहोत, त्यामुळे दादांनी तुम्ही जेवढा श्रद्धापूर्वक जेवढा लीनतेने मागाल तेवढं तुम्हाला फळ मिळतं. त्यामुळे त्या एवढीच मागणी मी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागत आहे असं त्याला सांगायचं. आता दादाने काय म्हटलं आहे, ही प्रार्थना आपण आता थोडक्यात अभ्यास केला की तुमच्यावर जर अगदी दुःखाचे डोंगर कोसळले, आणि शब्द वापरला आपल्यावर, म्हणजे आपल्यावर अगदी दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी लागणारे मनोधैर्य हे भगवंता नारायण या प्रार्थनेने मिळते. मग तुम्ही केंद्रावर आलात, प्रचंड दुःख आलं, काहीतरी आपदा आली, हे झालं, तर नुसतं हे भगवंता नारायणा म्हटल्यानंतर तुम्हाला ते मनोधैर्य मिळालं पाहिजे की दादा माझ्या पाठीशी आहे. हे भगवंता नारायणा या शब्दाच्या नुसत्या उच्चाराबरोबर साऱ्या विश्वातली, दादा म्हणजे काय, साऱ्या विश्वातली शक्ती त्या शब्दांच्या मागे आहे. ही दृढ श्रद्धा जोपासण्याचे कार्य कोणाचं आहे? आपलं आहे. म्हणजे 100% श्रद्धा आणि सबुरी. ही नुसती प्रार्थना नाही आहे, तर दादांची पूर्ण शक्ती त्याच्यात आहे. आणि नुसते आपण ते शब्द उच्चारले की ती शक्ती 100% आपल्या पाठीशी आहे, ही जाणीव आपल्याला सदोदित असली पाहिजे. आता हे खूप महत्त्वाचं आहे की ह्या प्रार्थनेत काय आहे. आजपर्यंत ज्या सिद्धांत पद्धतीने आपल्याला आजची अवस्था प्राप्त झाली, अनेक सिद्धता करत करत ही अवस्था प्राप्त झाली आहे, त्या अवस्थेचा लाभ नकळत जगातील इतर दुःखी कष्टी अज्ञानी लोकांना व्हावा म्हणून सर्व सिद्धांत पद्धतीचा समावेश या प्रार्थनेत केला आहे. जे काही दादाने सिद्धता केलं त्या सर्व सिद्धता या प्रार्थनेत समाविष्ट आहेत. का? तर आतापर्यंत आलेल्या भक्ताला लाभ व्हावा, नवीन येणाऱ्या भक्तांना व्हावा, जे मार्गात आहेत नाहीत सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा, याच्यासाठी सगळं काय केलेलं आहे त्यांनी प्रार्थनेत समाविष्ट केलेलं आहे. ही प्रार्थना आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या वाणी माध्यमातून जेव्हा उच्चारली जाईल तेव्हा त्या उच्चाराचे स्पंद किंवा ध्वनी हे आसमंतातील वातावरण शुद्ध करण्याचे कार्य करतील. आसमंतात निगेटिव्हिटी आहे, लोकांच्या वाईट आचरणाची, आपण त्याला म्हणतो ना की कितीतरी वाईट व्हायब्रेशन्स आहेत की जे आपल्याला त्रास देतात आणि इतर वाईट शक्ती कार्य करत असतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामध्ये निसर्गातल्या पण वाईट शक्ती असतात, निसर्गामध्ये मग त्यामुळे पूर येतो, हे येतो, म्हणजे त्या सगळ्या वाईट ह्याच्यामध्ये हे स्पंद काय असतात, तर ते वातावरण शुद्धतेचे कार्य करतात. त्यामुळे ही प्रार्थना दादाने घरात म्हणाला, मनातल्या मनात फुटफुटू नका म्हणा, कारण ते स्पंद जे तयार होतात ते वातावरणात शुद्धता करतात. तसेच या प्रार्थनेतून निर्माण होणारे स्पंद या वातावरणात उमटले जाऊन, तुम्ही म्हटल्याने ते वातावरणात उमटले जाऊन लोककल्याणार्थ या
लोककल्याणात या शब्दलहरी विश्वभर प्रवाहित होतील. ह्या फक्त इथे जे आपण म्हणतो त्याचे स्पंद इथेच नाही आहे, दादा म्हणतात ते स्पंद जगभर पसरणार आहेत. तेव्हा ही प्रार्थना एका व्यक्तीसाठी नसून विश्वातील सर्व मानवांच्या कल्याणार्थ आहे. हे फक्त भारतातल्या लोकांसाठी नाही आहे किंवा फक्त मुंबईतल्या नाही आहे, तर जगभर सगळ्या विश्वासाठी आहे. आपल्या जीवनात आपले इष्टमित्र, नातेवाईक, त्रयस्थ जे अडीअडचणी, दुःख, अशांतता यामुळे त्रस्त आहेत, त्या कुटुंबियांच्या नावाचा उच्चार करून त्यांना परमेश्वराने सुखशांती समाधान द्यावे म्हणून ही प्रार्थना 1 किंवा 5 आठवडे म्हणून त्यांना काय लाभ झाला याचा अनुभव घ्यावा. तेव्हा जगद्गुरू श्री साईनाथ महाराजांनी सुचवलेली दैनंदिन प्रार्थना किती विश्वव्यापक आहे याची प्रचिती होईल. आणि हे करा, खरंच करा. म्हणजे कोणी आता बघा, इथे राहतो माणूस, मुंबईत येतो, केंद्रावर येऊ शकतो निराकरणासाठी. जो लांबचा आहे तर आता ऑनलाईन पण घेऊ शकतो. पण काही ठिकाणी असं की आपण पोचूच शकत नाही, आपण त्यांच्यासाठी काही करूच शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपण नुसतं इथेपासून ही प्रार्थना म्हटली तर त्यांच्यापर्यंत ते पोचणार आहे, त्याचं व्हायब्रेशन जाणार. ही दादानी आपल्याला दिली बाई आणि तसं होणार आहे. आता माझ्या बाबतीत घडलेला किस्सा सांगते. मी सत्य आहे की मी कार्यकेंद्राला 4 वर्षच झाली, 3 ते 4 वर्ष. आणि आम्ही इथे या मकरंद सोसायटीतल्या जागेत राहत होतो. तर आमच्या समोरची फॅमिली पुण्याला शिफ्ट झाली होती. ते दोघं नवरा बायको होते आणि ते पुण्याला शिफ्ट झाले होते. आणि त्या काकांना खूप हेवी डायबिटीस होता आणि त्यांचा एका पायाचं नी प्लेनचं ऑपरेशन होतं. तर ते ऑपरेशन करता करता त्यांचं सगळं ब्लड आहे ना दुसऱ्या पायात गेलं आणि त्यांना दुसऱ्या पायाला गँग्रीन झाला. म्हणजे जो पाय ऑपरेट झाला तो सोडून त्यांचा जो दुसरा पाय होता तो गँग्रीन झाला, म्हणजे कट करावा लागला. म्हणजे त्यांचा पुढचा पाऊल त्यांना ॲम्प्यूट करावं लागलं, काही करावं लागलं. आणि त्यांना प्रचंड पेन. आणि 3-4 महिने ते असं की मी आधी ऑपरेशन झालं, हे झालं, सगळं माहिती होतं. पण एक दिवशी मी पूजा करत असताना त्यांना मी बहिणी म्हणायचं, त्यांचा फोन आला आणि त्या रडल्या की आम्हाला दोघांनाही, म्हणजे ते रात्रभर झोपत नाही, वेदनेने विवळत असतात, आम्ही दोघंच. आणि मला त्यांच्या वेदना बघवत नाही असं आम्हाला दोघांना वाटतं की जाऊन जीव द्यावा, कारण हे अनबेरेबल आहे, सहनच होत नाही आहे. एवढं अनबेरेबल आहे की असं वाटतं आता दोघांनी, कारण ते अंतच नाही, एवढे डॉक्टरी उपाय झाले, एवढंच झालं, घरी आणलं, 4 महिने झालं, अजून त्यांना चैनच नाही. ते 4 महिने झोपलेलेच नाही आहेत त्या वेदनेने. आणि हे सगळं ऐकताना एवढं आमचं चांगलं मी पूजा करत होते, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आणि म्हणलं काय करताय, तर मी दादाबाबांकडे नुसती प्रार्थना केली. म्हणजे ही प्रार्थना म्हणजे नाही की त्यांना बरं वाटू दे. आणि त्याच दिवशी आमच्या इकडची एक ओळखीची पुण्याला जाणार होती. तर मी घरात डबीतली आपली उदी असते ना तेवढीच उदी एका पुडीत घातली आणि तिच्याकडे दिली आणि म्हटलं की त्याच एरियात जाणार, तर कृपा करून त्यांच्या घरीतून येऊन दे. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मला दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला बहिणींचा. आणि एकदम आनंदी आणि उत्साहित. म्हणजे मी सकाळी ऐकलं, दुपारी उदी दिली, संध्याकाळी उदी त्यांच्याकडे पोचली आणि नेक्स्ट डे सकाळी त्यांचा परत फोन आला की 4 महिन्यांनी ते झोपले. ती उदी त्यांनी घेतली आणि ते 4 महिन्यानंतर गाढ झोपले. ते त्यांच्या सगळ्या वेदना होत्या ना, काही जाणवलं नाही. आणि परत 2 दिवसांनी फोन आला की ते आता चालायला लागले, ते उठून उभे राहिले. हे मिरॅकल आहे. आणि हे आपला मोठेपणा काय नाही, पण तुमच्या मनात, जसं दादांनी सांगितलं, त्यांच्या वेदनेची जाणीव जर तुमच्या मनात झाली आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना केली तर ते त्याच्यावरती नक्की हे करता. म्हणजे त्यावेळेला मला ही प्रार्थना अशी आहे, अशी म्हणायची असते की ह्यानी असं होतं, काही माहिती नव्हतं. पण हा आलेला अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जयपूर फूट लावला. त्याच्यानंतर त्याचं 15 वर्ष गाडी त्यांनी चालवली. म्हणजे ते व्यवस्थित आयुष्य जगले, त्यांचं जेवढं आयुष्य होतं ते. पण ती जी वेदना आणि त्यावेळेचे त्यांचे भाव आणि ते जे एकदम माझ्या मनाला असं चर्च झालं, भिडलं त्यांची वेदना. आणि त्याच्यावर दादाने हे केलेलं मिरॅकल आहे. म्हणजे मी सगळ्यांना सांगते की तुम्ही श्रद्धा ठेवा आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा, काम ते करणार असते. तर प्रार्थनेचं हे आहे की ही किती विश्वव्यापक आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. या प्रार्थनेत कोणत्याही देवदेवतांचा, धर्मांचा, ज्ञाती बांधवांचा उल्लेख नसल्याने विश्वातील विश्वबंधुत्वाचा हा ठेवा ज्यांना गुरुकृपाशीर्वादाचा लाभ झाला आहे अशांच्या सिद्धवाणीतून जर घरोघरी उच्चारला गेला तर त्याचे पडसाद त्रिभुवनात उमटून जगतातील अखिल मानवांना त्याचा लाभ होणारे निश्चित आहे. आपलं कार्य कुठच्याही जातीसाठी, कुठच्या धर्मासाठी नाही आहे. आपल्याला त्या दिवशी सांगितलं नाही का, आणि आपल्या प्रतिमा आहेत, फक्त पावलं आहेत. ती कुठच्या धर्माची आहेत माहिती आहेत का, नाही, ती सगळ्यांसाठी. तसंच ही प्रार्थना जी आहे ती सगळ्या धर्मांसाठी आहे, त्याच्यासाठी हे नाही. पण दादा म्हणतात ती प्रार्थना कोणाकडनं उच्चारली गेली पाहिजे, आपल्यासारख्यांकडनं, की ज्यांना गुरुकृपाशीर्वादाचा लाभ झाला आहे अशांच्या जर सिद्धवाणीतून ही घरोघरी उच्चारली गेली तर त्याचे पडसाद सगळीकडे उमटणार. म्हणजे आपण किती जाणीवपूर्वक ही प्रार्थना म्हणली पाहिजे. जो विश्वास दादांनी आपल्याला टाकला आहे की तुम्हाला मी सिद्ध केलं आणि तुम्ही प्रार्थना म्हणा तर त्याचा त्रिभुवनाला लाभ होणार आहे, तर आपण त्या जाणीवेतून ही प्रार्थना म्हणली पाहिजे.
ही प्रार्थना म्हणण्यासाठी पूजनार्थादी व्रतवैकल्यादी नवसायादी विधींची गरज नसून जगतातील दुःखी मानवी जीवनाबद्दल आदर व पूज्यताही मनाच्या ठाई निर्माण करून मनाच्या सामर्थ्याने या त्रिभुवनातील दुःख कसे निवारण होते हे अनुभवास आल्याशिवाय राहणार नाही. मी सांगितलं, दुसऱ्याच्या वेदनेची जर जाणीव झाली तर त्या वेदनेला दादा आराम पडणार. ही जाणीव आपल्या ठाई निर्माण व्हायला पाहिजे. दादांचं हेच म्हणणं आहे, ते तुम्ही करा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा आणि मग बघा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही नाही आहे, व्रत वैकल्य काही नाही, नुसती प्रार्थना म्हणायची. आंघोळ करून म्हणा, नाही तुम्ही आंघोळ न करता म्हणा, पण म्हणा, दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव ठेवा. आणि दादांना तेच विश्वकल्याणासाठी आपल्याकडनं तेच अभिप्रेत आहे. प्रार्थनेमध्ये आपल्या कुटुंबियांचा व जगतातील इतर दुःखी लोकांचाही समावेश आपण करण्याने जेव्हा प्रार्थनेद्वारे आपण प्राप्त कृपाशीर्वाद इतरांसाठी खर्च करतो तेव्हा त्याबद्दल सद्गुरूंना धन्यता वाटून ते आपल्यावरती अधिक कृपाशीर्वादाचा वर्षा करतात. त्यांचा कृपाशीर्वाद जेव्हा मी दुसऱ्यांसाठी खर्च करते, दुसऱ्यांना बरं वाटून ते म्हणते, दुसऱ्यांचं भलं कर म्हणते, तेव्हा ते मला काय करतात, अधिक कृपाशीर्वाद देतात. आणि आपल्या नकळत आपणास प्राप्त होणारी ही गुरुकृपाशीर्वादाची ठेव आहे. आपल्याला गुरुकृपाशीर्वाद कसा प्राप्त होतो? दादा म्हणतात, तुम्ही इतरांचा विचार करा, मी तुमच्या पाठीशी आहे. ही प्रार्थना योग्य उच्चाराने, ते महत्त्वाचं आहे, लक्ष द्या, योग्य उच्चाराने पॉझेस सकट म्हटली गेली तर आपल्या नकळतच आपण प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे पुढील जन्मांची तरतूद होणार आहे. आपण हे भगवंता नाही म्हणायची, हे भगवंता, प्रत्येक शब्दाचा उच्चार हा क्लिअर झाला पाहिजे. हे भगवंता नारायणा, आपल्याला जसं सेवक केंद्रात सांगतात त्याप्रमाणे दररोज घरी म्हटली गेली पाहिजे, तेव्हाच त्याचा आपल्याला लाभ होणार आहे. गुरुमार्गात आल्यावर आपल्याला सद्गुरूंनी एक निश्चित आकार दिला. म्हणजे आपल्याला काही माहिती नव्हतं, पूजा अर्चा काय, एक्झॅक्ट काय, कसं करायचं, पण एक आकार दिला, असं कर, बरोबर आहे की नाही? तो साकार केला, म्हणजे आपल्याकडनं तसं आचरण करून घेतलं. आपल्याकडनं दुःखी कष्टी लोकांना मदत करून घेतली. आपल्याला त्यांच्या विश्व कल्याणाच्या कामाला आपल्याकडनं हातभार लागला गेला. काही नाही, आपण नुसतं अल्पबचतमध्ये जे काही दर महिन्याचे देतो ते कुठच्या तरी गरीब संस्थेला मिळतात ना, त्याच्यातूनच विश्वकल्याण. आपल्याला काय जाऊन पुढे कष्ट करायचं नाही, पण ते करणं पण किती गरजेचं आहे. हे आपण त्याचा भाग आहोत, हे आपल्याकडनं गुरुंनी करून घेतलेलं आहे. आणि आपल्या माध्यमातून जर इतरांचं कल्याण झालं तर ते सद्गुरूंनी केलं. आता मी जर असं म्हटलं, मी प्रार्थना म्हटली म्हणून ते काका बरं झाले, नाही, माझी तेवढी प्रार्थना तर नाहीच आहे, गुरुंनी बरं केलं. आणि ही जाणीव सतत मनात असणं म्हणजे सद्गुरू निराकार होणं. आकार आहे, साकार झाला आहे, आपल्याला सगळं दिलं आहे, पण निराकार म्हणजे काय? इदम न मम, हे काही माझं नाही आहे, हे सगळं त्यांचं आहे आणि हे त्यांनी घडवलेलं आहे. ही जाणीव सतत ठेवणे म्हणजेच काय आहे? सद्गुरूंकडे निराकार होणं. आणि ह्याचाच अर्थ म्हणजे काय? उपकाराची फेड अपकाराने न होणं. आपण करतो, आपल्याला प्रतिसाद मिळतो गुरूंकडनं, पण जेव्हा ज्या क्षणी आपल्या मनात विचार येईल, हे माझ्यामुळे झालं किंवा हे मी केलं नाही, हे गुरूं सदैव ही जाणीव आपल्या मनात असलं पाहिजे. तेव्हाच काय आहे? उपकाराची फेड अपकाराने न होणं. हेच आहे, गुरूंनी आपल्यावरती उपकार केले ते सदैव आपल्याला. माझ्या बन्ने नवाजांनी म्हटलं आहे ना की ढोंगी असू नकोत, असू हवे तर कृतज्ञतेचे, गुरुकृपेच्या उतराईचे. त्यांची उतराई आपण कसं व्हायला पाहिजे? त्यांनी जसं सांगितलं तसं आचरण करून तसे अश्रू आपल्या डोळ्यात आले पाहिजेत. आणि तेच म्हणजे उपकाराची फेड अपकाराने न होणे. आता त्यांनी आपल्याला जो आकार दिला, दादा म्हणतात मी तुमचा गणपती केला आहे, प्राणप्रतिष्ठा केली आहे, सगळं केले. आता तुम्ही काय करता? तुम्ही दुसरीकडे जाता आणि त्यांना मारुती करून येता. तर कृपा करून तो दिलेला आकार बिघडवायचा नाही आहे. उपासनेला दृढ चालवावे, या गुरुमार्गाला चिकटून राहायचं आहे आणि या गुरुमार्गातच राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं 2 मिनिटाचं आहे ते आपण पूर्ण करूया. आपले दैहिक माध्यम सद्गुरूंनी विमोचन करून, दीक्षा देऊन, आपल्या कोशांचा विकास करून इतरांच्या कल्याणासाठी सिद्ध केले. शक्तिपीठातील शक्ती ही आपल्या काया वाचा मनाच्या दैहिक माध्यमाच्या द्वारे कार्य करणार आहे. आपण मनोभावे जेव्हा शक्तिपीठ आणि दैनंदिन या दोन्ही प्रार्थना म्हणू तेव्हा आपल्या वाणीतून उच्चारला गेलेला शब्द हा इतरांच्या कल्याणासाठी शास्त्र, शस्त्र आणि अस्त्र म्हणून वातावरणात कार्यान्वित होतो आणि आसमनातील गैर आचारपरत्वे दूषित झालेले वातावरण शुद्ध होते. बघा किती महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा ही प्रार्थना योग्य रीतीने म्हणतो तेव्हा ती काय होते? तिचं काय होतं? शास्त्र म्हणजे त्याच्यात विज्ञान आहे. शस्त्र म्हणजे काय? जे आपण हातात धरून लढतो, म्हणजे आपल्या हातातलं आहे. आणि अस्त्र म्हणजे जे आपण फेकून मारतो. अस्त्र, बघा किती शब्दात किती फरक आहे. दादाने किती योग्य शब्द वापरले. अस्त्र म्हणजे ते आपण इथे आहोत पण ते काम करणार आहे.
शस्त्र म्हणजे आपल्या हातात आहे, शास्त्र त्याच्यात आहेत आणि ते अस्त्र म्हणून काम करणार आहे. म्हणजे काय, वातावरणाची शुद्धी करणार आहे, जगाच्या पाठीवर कुठेही प्रार्थना कार्य करणार आहे, हे त्याचा अर्थ आहे. हा किती महत्त्वाचा अर्थ आहे आणि आपण त्या जाणीवेने ही प्रार्थना दरवेळेला म्हटली पाहिजे, हे दादांना आपल्याकडनं अपेक्षित आहे. आणि दादांनी परत काय सांगितले, बुद्धीची अमोल ठेव परमेश्वराने प्रत्येक मानवाला दिली असून व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे निर्माण होणारी बुद्धी माध्यमातील अविचारांचा दोष आपण नित्याने म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेतून निवारण होणार आहे. आपली बुद्धी आहे, आज चांगली आहे, उद्या काय विचार करेल माहिती नाही. शेजारची म्हणे काय करते केंद्रावर जाऊन, कशाला येते, चल आपण पिक्चरला जाऊ, किंवा आपल्याला ह्या मार्गापासून विचलित करणारे लोक पण आहेत, किंवा कुठच्याही चांगल्या गोष्टीपासून. बुद्धीचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे. तर आपल्या आचारविचार परत जी मलिनता येते तर ती दूर करण्याचा शक्तीसुद्धा कशात आहे, या प्रार्थनेत आहे. आपल्या हातून काहीतरी अविचार झाला, आपण अविचार केला, त्याप्रमाणे वागलो, पण ते सुधारता येतो ना, त्या अविचाराचा सुविचार करता येतो. आणि ते कधी होतं, ज्यावेळी आपण प्रार्थना मनवावे म्हणून तेव्हा आपल्याकडनं जे वाईट कर्म घडले ते आपल्याला सुधारता येतं. वाईट गोष्ट घडली, बुद्धीचा दुरुपयोग झाला, ते आपल्याला सुधारता येतं. त्यामुळे हे प्रार्थना फार महत्त्वाची आहे. नाही, दैनंदिन प्रार्थना आणि शक्तिपीठ प्रार्थना त्या जाणीवेतून म्हणणं फार गरजेचं आहे. वंदनीय दादा आपले एकमेव द्वितीय गुरु, ज्यांनी त्यांना प्राप्त झालेलं सगळं ज्ञान भक्तांना दिलं आणि काही लपवून ठेवलं नाही, काही गुह्य ठेवलं नाही. हे मला मिळालं आहे, असं मी सिद्ध केलं आहे, असं आहे, सगळ्यांना समजावून सांगितलं आणि दिलं. त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते संमेलनातून त्यांनी दिलं भक्तांना, काही लपवून ठेवलं नाही. त्यांनी भक्तांच्या दुःख निवारणार्थ वेळोवेळी सिद्धता करून एक निश्चित असं सिद्धांत पद्धती म्हणजे आपला गुरुमार्ग त्यांनी स्थापन केला. त्यानुसार निराकरण हे सोप्यात सोप्या पद्धतीने भक्तांना झेपेल असे केले. आरती साधना, ओंकार साधना, नित्यपूजा, सेवा, प्रार्थना इत्यादी विविध अंगांनी युक्त अशी त्यांनी निराकरण पद्धती केली. म्हणजे आरतीतून तुमचं निराकरण होतं, मग तुम्ही प्रार्थना म्हणा, ही छोटी सेवा करा, ही प्रार्थना म्हणा, हे त्याच्यातून आपलं त्यांनी पूर्ण निराकरण केलं. त्यात सगळ्यातलं प्रभावी माध्यम कुठचं, तर त्यातील प्रार्थना हे अतिशय सोपे आणि प्रभावी माध्यम आहे निराकरणाचे, ज्याद्वारे लोकांची दुःख दूर व्हावी हा आपल्या सद्गुरूंचा व्यापक दृष्टिकोन. असे सद्गुरू आपल्याला लाभणे हे आपलं महत्भाग्य आहे. दादा म्हणतात पुढे तुमचं जे निराकरण आहे ते फक्त प्रार्थना असणार आहे. पुढील पिढ्या इतक्या गतिमान होणार आहेत की त्यांना हे नित्यपूजन वगैरे हे करायला पण, आता तुम्ही अमेरिकेत पाहिलं तर फुलं मिळत नाही. तिथे त्यांना पूजा करताना उदबत्ती घरी लावायची तरी त्रास, दिवा लावायचा तरी त्रास, नुसते त्यांच्याकडे देव ठेवलेले असतात. मग ते लोक काय करतात, प्रार्थना म्हणतात. क्या दादा रागावलेले दिसतात, दादा त्यांच्यावरही प्रसन्न आहे, कामं होत आहेत. म्हणजे तुमची भावना महत्त्वाची. आणि शेवटी दादांना माहिती आहे की फक्त त्यांना कामकाज म्हणजे नुसतं प्रार्थना की जा हे प्रार्थना मान तुझं भलं होईल, अशी दादांना खात्री आहे. तर असा दादांचा व्यापक दृष्टिकोन आहे आणि असे सद्गुरू आपल्याला लाभले आपले महत्त्वाचे. त्यांच्याप्रती दृढनिष्ठा श्रद्धा ठेवून त्यांनी दाखवलेल्या गुरुमार्गावरून जाणं एवढंच आपलं कर्तव्य आता उरलेलं आहे. आपल्या अडीअडचणी प्रित्यर्थ आपण त्यांच्याकडे आलो असतात, त्यांनी त्या दूर केल्या. त्याचबरोबर आपल्याला इतके सक्षम केले की आपण दुसऱ्यांच्या अडचणी सोडवू लागलो. त्यांनी हा आपल्याला दाखलेला विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे. आता आपल्याला सद्गुरूंना अजून काही मागायचं नाही. काकाने सांगितलं आपण आता कामकाजाला नंबर वगैरे नाही, त्यांनी सगळं दिलं आहे. आता कामकाजाला नंबर वगैरे काही घ्यायची गरज नाही. जरा काय झालं की कामकाज असं नको आहे. तर आपल्याला काय करायचं, त्यांच्याकडे काही मागायचं नाही आहे. तर आपल्या आचार विचारात निश्चितता आणायची आहे आणि आपली नित्य कर्तव्ये परिपूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत राहायचं, एवढंच आपल्या हातात आहे. दादांनी आपल्याला आता काही करायचं ठेवलं नाही, काही करायचं नाही. आपल्याला फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करायचं आहे, आपली कर्तव्य पार पाडायची आहे, आपल्या विचारात निश्चितता ठेवायची. त्यासाठी चांगलं वाचन, चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या. आहारात त्यांनी सांगितले निश्चितता ठेवा. आहार चांगला तर तुमचे विचार चांगले, विचार चांगले तर तुमचं आचरण चांगलं, हे त्यांनी सांगितलेलं आपल्याला पालन करायचं आहे. आम्ही पॉंडेचेरीला गेलो होतो अरविंद आश्रमात. तर त्यांचं ते शक्तिरूप झालं. त्यांच्या एका भक्तांनी 2 ओळी सगळ्या भक्तांसाठी लिहिल्या होत्या. फार सुंदर ओळी, मला त्या फार आवडल्या आणि मी त्या लिहून आणल्या आणि मी त्यांना वाचून दाखवते. सो ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे बंधू भगिनींनो, लाईक ट्रू साधका म्हणजे खऱ्या साधकाप्रमाणे, आस्किंग फॉर नथिंग, आता आपल्याला काही मागायचं नाही आहे. नॉट इवन सक्सेस इन साधना, माझी साधना चांगली होऊ दे, माझं हे चांगलं होऊ दे, माझं कामकाज, काही मागायचं नाही आहे आपल्याला त्यांच्याकडे. ते सगळं बघणार आहेत, त्यांच्याकडे आपल्याला काही मागायचं नाही. ट्रू साधक आपण व्हायचं आहे. लेट अस मार्च ऑन, आपल्याला पुढे जायचं आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला पुढे जायचं आहे. अँड फुलफिल आवर ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, आपली कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या काय करायच्या आपल्याला पार पाडायच्या आहेत. नेवर फॉरगेटिंग ऑल दॅट वी ओ टू देम,
आपण हे कधीही विसरता कामा नये. आपण त्यांना काय देऊ लागतो म्हणजेच काय, उपकाराची फेड अपकाराने न होणं. जर आपण त्या जाणीवेतून प्रार्थना म्हटली तर दादांना अपेक्षित तसं आपलं आचरण घडेल. आणि जे दादांना अपेक्षित आहे की आपण प्रार्थनेत म्हणतो उपकाराची फेड अपकाराने, तसं आपल्याकडनं घडेल. म्हणून प्रार्थना ही सगळ्यात सोप्यात सोपी आणि सगळ्यात श्रेष्ठ साधना आहे. ही साधना हे लक्षात आलं, जशी ओंकार साधना आहे, जशी आरती साधना आहे, जशी मुलाखत साधना आहे, तशी प्रार्थनासुद्धा ही साधना आहे. आणि रोज तेवढ्याच आत्मीयतेने आणि पूर्ण विश्वासाने आपण गुरूंवरच्या विश्वासाने ती घडली पाहिजे. शुभम. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य कोण. सच्चिदानंद सद्गुरू श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव